जया तू प्रास्ताविक बोलायला हो एका बाजूने धन्वंतरी स्तवन सुरू झालं की थांबता येईल मध्ये. चालेल. धन्वंतरी स्तवन करून प्रस्तावित करते सर. थोडं मोठं आहे प्रस्तावित. आवाज येतोय का बघा? हा आवाज येतोय. धन्वंतरी स्तवन लागत नाहीये. आता मी चालू करते. आलं आलं. सुरू करते सर मग. गुरुवचन ग्रुप तर्फे या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये सगळ्यांचे स्वागत. आपण धन्वंतरी स्तवनने कार्यक्रमाची सुरुवात करूया. नमामि धन्वन्तरि रेकॉर्डिंग चालू केलं का? देवं सुरासुरैरवन्दित पादपङ्कजम् लोके जरार भयमृत्युनाशनम् दातारमीशं विविधौषधीना शङ्खं चक्रं जलौकां दधदममृतघटं चारुदोभिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिर्द्यांशुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रम् कालाम्भोधोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवन प्रौढदावाग्नीलं वन्दे धन्वन्तरिं वन्दे धन्वन्तरिं वन्दे धन्वन्तरिं. सुरू करते सर. हो. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम. गुरुवचन ग्रुप तर्फे आपण आज सगळे या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये उपस्थित आहात. याबद्दल या निमित्ताने सगळ्यांचे स्वागत. या कार्यक्रमाचे आतापर्यंत सुरू झालेले जे विषय आहेत आणि त्याच सोबतीने जे आज नवीन इथे आलेले आहेत त्यांना एक थोडक्यात आपण ह्याचा एक गोषवारा देऊयात आणि आजच्या चर्चासत्राची सुरुवात करूयात. तर सुरुवात करताना या गुरुवचन ग्रुपतर्फे आम्ही सरांसोबत काही केस डिस्कस कराव्यात, काही पंचभौतिक अभ्यास सुरू करावा या उद्देशाने हे सुरू केलं होतं. आणि सगळ्यात प्रथम वैद्य मानसी कांबळे आज त्याही या चर्चासत्रामध्ये बोलणार आहेत. तर त्यांच्या एका केस पासून सुरुवात झाली की जी केस त्वचा रोगाची होती. तर त्या स्त्री रुग्णेमध्ये तिची गर्भधारणेनंतरची तिचं वय म्हणजे तिची अवस्था, तिच्यामध्ये तिला आलेला त्वचा रोग आणि त्यामध्ये अवस्थेनुसार विचार करून पंचभौतिक पद्धतीने कसा त्या केसचा विचार करावा. त्याच्यामध्ये जिंगी शारदी सारखं जे औषध आहे सारिवा मंजिष्ठा की जे रक्तप्रसादक आहे, चातुर्थक सारखी औषध आहेत ही कशी वापरावीत असं त्या पहिल्या केस स्टडीमध्ये आपलं केस चर्चासत्रामध्ये त्या विषयावरती डिस्कशन झालं होतं. त्याच्या पुढे विषय असा ठरला की आपण पंचभौतिक पद्धतीने फक्त केस डिस्कशन आणि औषधं असा विचार न करता आपण ते विषय पूर्णपणे समजून घेऊयात. आणि त्या विषय समजून घेण्याच्या इच्छेने आपण हे चर्चासत्र सुरू केलं. त्याच्यातला दुसरा विषय असा होता की फलत्रिकादी गुगुळ. फलत्रिकादी गुगुळ हे वैद्यराज गुरुवर्य दातार शास्त्री यांचं हा पाठ आहे आणि ते औषध खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण पंचभौतिक पद्धतीमध्ये वापरतो. तर या औषधापासून सुरुवात करताना त्याच्यामधले घटक द्रव्य,
ते औषध कसं बनवावं, त्याच्यामध्ये हा गुगुळकल्प आहे, तर त्याची करण्याची पद्धत, असा हा दुसरा विषय आपला झाला. त्याच्यानंतर तिसरा विषय असा झाला, की फलत्रिकारी गुगुळ जो वापरला जातो, तो मुख्यतः वापरला जातो आपल्याला यकृत ह्या अवयवाच्या रिलेटेड आणि यकृत ह्या विषयाशी रिलेटेड जेव्हा आपल्याला शरीरामध्ये दोषसंगती दिसते तेव्हा, तर मग त्यासाठी ही अग्निसंस्था जी वैद्यराज अप्पा दातारशास्त्री यांनी सांगितली, ती समजून घेण्यासाठी आपण पुढचे विषय सुरू केले. त्याच्यापैकी पुढचा विषय होता हा यकृत. तर यकृताच्या मध्ये बोलताना ग्रंथोक्त सगळा भाग, की ज्याच्यामध्ये पांचभौतिक पद्धतीने जरी फक्त यकृत असं म्हटलं असेल, तर ही अग्निसंस्था म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा ग्रंथोक्त संदर्भ काय आहे, तर त्याच्यामध्ये पूर्ण पाहताना मुख ते गुद इतका यकृत असं म्हणतं, हा विचार सरांनी आपल्या पुढे मांडला. तो आपण सगळ्यांनी समजून घेतला. त्याच दरम्यान आपण बद्दल वैद्यराज दातारशास्त्रींनी पांचभौतिक पद्धतीने जे सांगितलेली काही लक्षणं आहेत, तर ती लक्षणं कशी आणि त्याबरोबरीने एक केस प्रेझेंटेशन वैद्य कविता यांचे झाले होते. तर त्या केस डिस्कशन यकृत ह्या विषयाअंतर्गत झाले. त्याच्या पुढचा विषय आपला झाला तो असा होता, की यकृतानंतर पुढचा होता तो अवयव आपण घेतला, तो आहे प्लीहा. तर प्लीहा हा फक्त अवयव आहे का, की तो पूर्ण एक भाग आहे असं म्हणत आहे, हा विचार ग्रंथोक्त संदर्भासहित आपण मागच्या केस डिस्कशनमध्ये पाहिला. त्या डिस्कशनमध्ये आपण ग्रंथोक्त संदर्भ प्लीहेचे, त्याबरोबरीने पांचभौतिक पद्धतीने प्लीहा ही आप्पाशास्त्रींनी कशी सांगितली आहे, त्याचे शरीरात कोणती लक्षणं दिसतात, ही सगळी आपण पाहिली आणि त्याचाच आज थोडासा भाग आपण उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत. त्या दरम्यान आपण चर्चासत्रामध्ये प्लीहे अंतर्गत आपण केस स्टडी सुद्धा पाहिली होती. तर आज आपण पुढचा भाग आहे तो म्हणजे प्लीहेचा अनुषंगाने सर थोडंसं आपल्याला जे मागच्या ह्याच्यामध्ये राहिलं होतं ते सांगणार आहेत आणि त्याबरोबरीने आज आपण सुरू करतोय ते आहे मूत्रपिंड. तर मूत्रपिंड हे जे अग्निसंस्थेतला तिसरा अवयव असं जे आपण म्हणणार आहोत, तर तो नेमका अवयव आहे का, ते पांचभौतिक पद्धतीने जे मूत्रपिंड आपण अपेक्षित आहे, त्याच पद्धतीने आज इतके वर्ष रुग्णानुभव सरांकडे जो आहे, त्या पद्धतीने मूत्रपिंड आज आपण समजून घेणार आहोत. तर ह्यासाठी आज आपल्याकडे मूत्रपिंड किंवा वृक्क ह्या विषयाबद्दल ग्रंथोक्त जे सगळे संदर्भ आहेत, जे पांचभौतिक मध्ये आपल्याला कसे जोडता येतात, हे आपल्याला वैद्य निषाद सांगलीचे कुरुंदवाडचे वैद्य निषाद फाटक आहेत, ते आपल्याला सांगणार आहेत. दुसरा विषय आहे त्याच्या पुढचा पांचभौतिक पद्धतीने मूत्रपिंड आपण वैद्य दातारशास्त्रींना जे अपेक्षित आहे, जे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी मूत्रपिंडांशी रिलेटेड जी लक्षणं आहेत, ती वैद्य मानसी कांबळे आपल्याला सांगणार आहेत. तर वैद्य मानसी कांबळे या नगरहून आहेत. गत 10 वर्ष त्या आयुर्वेदिक पंचभौतिक प्रॅक्टिस करतायत. त्या वैद्य मल्हार जोशी सरांच्या स्टुडंट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की त्या आयुर्वेदिक पांचभौतिक पद्धतीचे औषधीकरण सुद्धा वैद्य स्वतः करतात. याच्या पुढचा भाग येणार आहे तो म्हणजे मूत्रपिंडांबद्दल एक केस स्टडी सुद्धा आहे, जी वैद्य मानसी कांबळे आपल्याला सांगणार आहेत. त्याच्यानंतर वैद्य मल्हार जोशी ह्या सगळ्या विषयांच्या अंतर्गत गोषवारा आपल्याला देतील, विषय आपल्याला समजून सांगतील आणि मग वेळ येईल ती प्रश्न उत्तरांची. तर वैद्य मल्हार जोशी सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सर हे सांगली येथून आयुर्वेदिक चिकित्सक आहेत. सांगली आणि माधवनगर इथे सरांची आज गेले 30 वर्ष प्रॅक्टिस आहे. वैद्यराज आत्माराम दातारशास्त्री हे सरांची गुरु आणि तिथे गुरुग्रही राहून त्यांना तिथे शिक्षण घेता आलं सरांकडे. सोबत गेले 30 वर्ष सरांचं स्वतःचं औषधीकरण आहे, ज्यात पांचभौतिक औषधांच्या बरोबरीने भस्म, कल्पना आणि कुपिपक्व रसायन हे सगळं सरांकडे केले जाते. त्याच्यात एक आताची पुढची पर्वणी अशी आहे की त्यांच्या अंतर्गत त्यांचा मुलगा अमृत जोशी ह्यांनी आयुर्वेदिक पद्धतीने आयुर्वेदांतर्गत औषधीकरण हे डिग्री घेतलेली आहे आणि आयुर्वेद बी फार्मसी झालेले आहेत. फार्मसी जामनगर. आयुर्वेद बी फार्मसी जामनगर इथून वैद्य अमृत जोशी हे भेषजम म्हणून एक औषधी कंपनी आपल्यासाठी घेऊन येत आहेत, की ज्या अंतर्गत मग आपल्याला जी ही लागणारी औषध आहेत, त्याचबरोबरीने तुम्हाला जे वेगवेगळे कल्प लागतात ते आपल्याला आता इथे उपलब्ध होऊ शकतात आणि त्याचा आता फायदा आम्ही सगळे घेत आहोत. तर सुरू करूया आजच्या विषयाला. मी वैद्य मल्हार जोशी सरांना विनंती करते की सर प्लीहाचं प्रेझेंटेशन सुरू करा. धन्यवाद. आहे का ते?
कृपया सगळ्यांनी म्यूट ठेवा स्वतःला आणि प्रश्न उत्तर सुरू जरी असली तरी काही वाटले शुभांगी तर तुम्ही भातखंडे म्यूट व्हायला पाहिजे हो. हा चॅट बॉक्स मध्ये टाका प्रश्न, आपण कलेक्ट करून ठेवू. हो ठीक आहे. मागच्या खेपेला आपण इथपर्यंत आलेलो होतो. हो सर. लिहा विकृती लक्षणं इथपर्यंत आपण आलेलो होतो. त्यामध्ये वाम ऊर्ध्वशूल, स्पर्शासत्व, पीडनासत्व, परिसर काठिण्य ही आपल्याला एकच मिनिट. रेकॉर्डिंग चालू केलंय ना जया? हा सर, आवाज येतोय का? रेकॉर्डिंग चालू केलंय ना म्हणलं? हो, रेकॉर्डिंग सुरू आहे. ठीक आहे. मागचा आपली चर्चा चालू असतानाच काही लोकांचे प्रश्न आले होते की वरांगक्षार, रजनी योग वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टींना सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टींचा किंवा दातारशास्त्रींच्या मूलगामी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचा परिचय व्हावा, याच्यासाठी आपण फार परिसीमा मागच्या लेक्चरमध्ये ओलांडून पुढे जाण्याच्या ऐवजी आपण ठराविक गोष्टींपुरतच मर्यादित राहिलो. त्याच्यातला आता आज पुढचा भाग थोडासा आपण आज लिहे संदर्भातला बघणार आहोत आणि मग आजचा जो मूत्रपिंड विषय आहे त्या विषयात आपण पुढे सरकू. प्रत्यक्ष परिसर काठिण्य, लिहेची वृद्धी होणं वगैरे हे सगळी लक्षणं आपली बघून झाली. त्याच्यानंतरचा जो विषय येतो तो म्हणजे उष्णता. हा जो उष्णता शब्द दातारशास्त्रीने वापरलेला आहे त्याची डेप्थ किती आहे याचा जरा आपण अंदाज घ्यायचा प्रयत्न करूया. मागच्या खेपेला उष्णता तपासायची कशी ते उलट्या हाताने तपासायची वगैरे सगळं सांगून झालंय. पण ती उष्णता म्हणजे ग्रंथात त्याचे काही रेफरन्सेस आपल्याला दिलेले आहेत का, ते काही का दातारशास्त्रींनी फक्त ती संकल्पना मांडली. तर या सगळ्या दातारशास्त्रींच्या प्रत्येक गोष्टीचे पूर्णतः ग्रंथोक्त रेफरन्स आपल्याला मिळत चाललेले आहेत हे आता आपल्या सगळ्यांना निश्चितपणे माहिती आहे. यकृताच्या बाबतीत आपल्याला अनपेक्षित सगळे रेफरन्सेस पुढे सगळ्यांच्या समोर मांडण्यात आले. हे संदर्भातही मागच्या खेपेला मांडलेले आहेत, मूत्रपिंडाबाबतही आज मांडले जाणार आहेत. मग दातारशास्त्रींनी जे ज्वर, गोवर, कांजिण्या यातून या सगळ्या आजारांमधून उष्णता हा जो विषय पंचभौतिक चिकित्सेतलं एक महत्वाचं कारण, लक्षण, निदानार्थक लक्षण, त्याचा परिहार केल्यानं अनेक मोठे मोठे व्याधी कसे बरे होतात अशा संदर्भात जो वापरला, ती उष्णता म्हणजे नेमकी काय आहे एवढं एक 2 ते 4 स्लाइड्स मध्ये आपण बघू आणि मग आजच्या विषयाला आपण सुरुवात करू. उष्णता अर्थात पित्त आहे. पित्तापेक्षा वेगळी अशी उष्णता असूच शकणार नाही किंवा ग्रंथामध्ये ज्याला पित्त म्हणलंय आपण त्यालाच लौकिक भाषेमध्ये उष्णता म्हणायला हरकत नाही. अर्थात ही उष्णता, आता ही उष्णता शरीरात आपल्याकडं कोणकोणत्या मार्गाने येऊ शकते, त्याचं शरीरात कसं कसं गणित साठत जाणं म्हणा, व्यक्त होणं म्हणा, याचा विचार थोडक्यात आपण करूया. यकृताच्या वेळेला आपण बघितलं अग्निमांद्यजन्य संप्राप्ती आपण गृहीत धरली. यकृत विकृतीबाबत आपण भरपूर उहापोह करून झालेला आहे. आजचा आपला विषय उष्णता अर्थात पित्त, तेवढ्याच बाबतीत आज आपण चर्चा करू. अग्निमांद्यजन्य संप्राप्तीनंतर यकृत विकृती, यकृतातनं बाहेर पडणारे जे पित्त आहे त्या पित्ताला विकृती येणं, विकृत पित्त निर्मिती. ही जी विकृत पित्त निर्मिती झाली आहे त्याची संचेती स्थानं
त्याचाही सगळा आपला विचार करून झालेला आहे. यकृत लिहाणू शोणितजो वगैरे वगैरे. साहचर्य, या पित्ताचं साहचर्य शरीरात कोणकोणत्या अवयवांशी आहे याचाही विचार करून झाला. अशी विकृत पित्ताची संचितीमुळे काही ठिकाणी स्थान संश्रय होणार आहे. हे सगळे मुद्दाम आता ग्रंथोक्त शब्द मी इथं वापरतोय. त्या स्थान संश्रयामुळे एखादा व्याधी निर्माण होणार आहे. आता या व्याधीची व्यक्त होण्याची नेमकी गणित काय आहेत हेही आपण बघू, किंवा त्याची निदानार्थकारी लक्षणं काय आहेत याचाही विचार करू आपण. ठीक आहे. ती लक्षणं विचारात घेण्यापूर्वी साहजिकच आपला विकृती निर्माण शरीरात करणारा पहिला मुद्दा येतो तो दिनचर्या आणि ऋतुचर्या. सध्या महत्वाचं अनेक कारण आहे, म्हणजे वेळी अवेळी खाणं, सर्वांचं आवडतं असे काही पुढे पदार्थ मी दाखवतोय त्यांचे वारंवार सेवन होणं, अशा आहारासंदर्भातला जो काही विकृती निर्माण करणारा भाग आहे त्यानं वाढणारं पित्त, वाढणारी उष्णता शरीरात साठती. त्या आहाराचे काही पदार्थ आपण फक्त बघू. हे आता पिक्चर्स फक्त मी भराभरा पुढे घेतोय. हिरवी मिरची आहे, मुद्दाम एक वेगळा फळ, पोपईसारखं. आपण म्हणजे अगदी पोपईच्या अतिसेवनानं गर्भपात होणं इथपर्यंत लक्षणं निर्माण करणे इतकी उष्णता या पोपईमध्ये आहे, याचा अनुभव आपल्याला सर्वांना येऊ शकतो. आता रिसेंटली आपण सगळ्यांनी खाल्ला तो तिळगुळ आहे, तीळ आहे, गुळ आहे. मधल्या काळात एक 4-8 दिवस पावसाळी वातावरणामुळे उष्णता वाढली होती, थंडी कमी झाली. आपण निसर्ग नियमानुसार किंवा आपल्या सणानुसार तिळगुळ जास्त खाल्ला, त्याचं पर्यवसान काही व्याधींमध्ये झालेले रुग्ण सुद्धा आता आपल्याला बघायला मिळतात. हे शाकाहारी लोकांना शिळे पदार्थ आहेत, गरम करून परत खाल्लेले पदार्थ आहेत, आपण त्याला परिवस्थान असं म्हणतो, यांचं वारंवार सेवन होणं. आता व्यंजन म्हणून आपण काही विचित्र पदार्थ बनवतोय त्यांचं वारंवार सेवन आहे. विरुद्धांना मिल्क शेक, शिवाय परत त्याच्यात केळाचे चिप्स यांचं वारंवार सेवन आहे. आईस्क्रीम सारखा पदार्थ आहे, आईस्क्रीम सुद्धा शरीरात उष्णता वाढती. योग्य वेळी याचंही वर्णन करीन. मांसाहारी लोकांसाठी चिकन, मटन यांचं अत्यधिक सेवन सांगितलेलं आहे. मद्यपान, अशा आहार आणि विहार या संदर्भातल्या काही गोष्टी बघून झाल्या. सॉरी, आहारा संदर्भातल्या. आता विहारा संदर्भातलं आपण बघू की ज्यानं शरीरात नैसर्गिकरित्या पित्त वाढतंय, उष्णता वाढतीये. विहारा संदर्भात बघितलं, असे शेतकरी मंडळी आहेत की दिवस दिवस इतक्या रखरखत्या कोरड्या वातावरणात त्यांचं सातत्यानं काम सुरू असतं. काही मेंढपाळ मंडळी दिवसभर या गावातून त्या गावात जाणं, उन्हातानाचं फिरणं, आपल्या सगळ्या मेंढ्यांसाठी चारा गोळा करणं, याच्यात त्यांचं स्वतःच दैनंदिन जीवन हे उन्हातानातच सगळं व्यतीत होत असतं. लोहार सतत धगीपाशी आहे. ही एक प्रकारची धग शरीरात जाऊन वेगळ्या प्रकारची, म्हणजे आहारानं निर्माण होणारी उष्णता वेगळी राहील, या पद्धतीने निर्माण होणारी उष्णता वेगळी राहणार आहे. काही हे विहार झाले. आता काही व्याधींबाबत जर बघायचं झालं, सगळ्यात पहिला तो ज्वर आहे, ज्वरोष्मा. आपण बालकांच्या ज्वरोष्मा कसा बघायचा ते सांगितलेलं आहे मागच्या खेपेला. कामलेसारखे व्याधी आहेत की ज्याच्यात पित्ताचाच विषय सगळा असतो. हार्पिक झुस्टर, शरीरात प्रचंड उष्णता निर्माण करणारा हा व्याधी आहे. मी प्रचंड शब्द वापरतोय पण जाणीवपूर्वक वापरतोय. काही रुग्णांमध्ये 5-5, 7-7 वर्ष या
आता इथं जिथं आरपीज उठून गेले ते बरं होतं आणि त्या जागेची चुणचुण म्हणा, तिथं दाह होणं म्हणा, वेदना होणं, हा विषय 5-5, 7-7 वर्ष टिकून राहिलेला असतो. इतका हा व्याधी त्रासदायक अनेक रुग्णांमध्ये बघायला मिळतो. मुखपाक अर्थात हे एका व्याधीचंही लक्षण असू शकतं किंवा शरीरांतर्गत उष्णतेची व्यक्ती मुखपाक या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते. अशाच मुखपाकाचं जर दीर्घकाल उपेक्षित त्याला ठेवलं गेलं तर पुढे जाऊन मग टंग कॅन्सर, कॅन्सरच टंग कॅन्सर असं म्हणायच्या ऐवजी अन्य कॅन्सरमध्ये सगळ्या जी रेडिओथेरपी, केमोथेरपी केली जाते त्याची एक उष्णता ती शरीरात आपल्याला रुग्णाला काही नाही सांगितलं तरी सुद्धा आपण त्या उष्णतेचा अंदाज घेऊन त्या पद्धतीने औषधं वापरू शकतो. सगळ्यात महत्वाचं आणि सध्या स्ट्रेस रिलेटेड उष्णता किंवा ज्याला दातारशास्त्रीने बुद्धी इंद्रिय हा जो विषय मांडलेला आहे त्या बुद्धीचा दैनंदिन वापर ज्या पद्धतीनं ज्या व्यक्तीकडून केला जात असतो त्या वापराचा परिणाम म्हणून शरीरांतर्गत उष्णता वाढणं त्याचं एक विशिष्ट लक्षण आपण शरीरात बघू शकतो. कारण ही मंडळी आधीच शार्प असतात, त्या अनेक गोष्टी आपल्याला सुचवत असतात, सांगत असतात. पण आपण जेव्हा त्यांची उदर परीक्षणावर परीक्षा करू त्यावेळेला मग बुद्धिंद्रिय विकृतीची नेमकी लक्षण सुद्धा आपल्याला शरीरामध्ये सापडू शकतात. विशेषतः बिहेवियर यकृतावरचे नाद परीक्षा म्हणून दातारशास्त्रीने जी सांगितलेली आहे त्यामध्ये हे आपल्याला जाणीवपूर्वक बघायला मिळतं. इथपर्यंत जया आता माझं प्रेझेंटेशन थांबवतो, थोडीशी चर्चा करू आणि मग मूत्रपिंडाकडे सरकू आपण. ठीक आहे सर. प्रश्न उत्तर काही घ्यायची आहेत का सर? येस. नाही, एक मिनिट, याच्यावर बोलायचं आहे ना अजून. हो हो, बंद करताय का मग? हा, प्रेझेंटेशन बंद करतो. स्टॉप प्रेझेंटेशनचा मुद्दा असतो का कुठं? हा, स्टॉप शेअर म्हणतो. ठीक आहे. आतापर्यंत आपण जी काही चर्चा केली त्या चर्चेनुसार शरीरात एखाद्या वेळेस पित्तच वाढेल असा विषय न होता थोडी उष्णताही वाढणं, त्याच्यात खाण्यापिण्याने जे काही बदल होणार आहेत त्यानं पित्त वाढेल हे बरोबर आहे. पण शेतकरी माणूस असेल की जो सातत्यानं दिवसभर उन्हात राबतोय, लोहार असेल सातत्यानं दिवसभर अग्निपाशी बसून राहतोय, अशा लोकांच्या शरीरात हळूहळू हळूहळू हे जी काही त्यांच्या शेजारी त्यांच्या अवतीभोवती असणारी उष्णता आहे ती शरीरात साठायला सुरुवात व्हायला लागते. त्याचं व्यक्त स्वरूप होणार आहे ते ह्या यकृत आणि प्लीहा या दोन अवयवांवर. ते तिथं कसं व्यक्त होईल या संदर्भात आपण रसरक्ताची निर्मिती, त्यांचं साहचर्य या सगळ्या गोष्टी बघून झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं परत इथं आता उहापोह करायला नको आहे फारसा. प्रायः रसरक्ताची विकृती आणि हे विकृत रक्त रस संचित स्थानं जी आहेत यकृत प्लीहा या दोन ठिकाणी राहतील. रेग्युलर आपल्या पोट परीक्षणामध्ये पीडनासत्व बघून झाल्यानंतर जर असा काही इतिहास आधी मिळाला असेल किंवा इतिहास मिळाला नसेल तरी आपण या दोन्ही ठिकाणी जर उष्णता तपासायची पद्धत. मानसिक आंबळे जरा म्यूट होता का? अस्मिता मोडक म्यूट व्हा. सॉरी. अस्मिता मोडक अजून तुम्ही अनम्यूट आहात.
तुमचं म्यूट हे करा, ओपन करा सर, अनम्यूट करा सर. हा, ठीक आहे. त्या दृष्टीने जर आपण विचार सुरू केला तर हे पीडनासत्व बघून झाल्यानंतर उष्णतेची काही लक्षणं हे उलट्या हाताने या पद्धतीने जर आपण उदर परीक्षण केलं आणि जर उष्णता तिथं जाणवली तर मग रुग्णानं सांगितलेलं नसेल तरी सुद्धा त्याची कारणं आपल्याला शोधणं गरजेचं आहे. सहज एखादा प्रश्न आपण त्याचा व्यवसाय काय एवढा जरी विचारला आणि ती उष्णता नेमकी त्याच्या व्यवसायाभिमुख आहे, त्याच्या आहाराभिमुख आहे का विहाराभिमुख आहे, याचा अंदाज आपल्याला निश्चितपणे लागू शकतो. तो अंदाज एकदा आपल्याला लागला मग किंवा एखादा पूर्वव्याधी वृत्तांत आपल्याला जर लक्षात आला तर त्या पूर्वव्याधीनुसार आपण चिकित्सा काही करणं आपल्याला सहज सोपं होऊन जातं. दातार शास्त्रींच्याकडे आम्ही शिकत असताना प्रत्यक्ष श्वासाचा रुग्ण येतो, आलेला आहे रुग्ण श्वासाचा. दातार शास्त्रींनी या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेतला, लिहेवर उष्णता वाढलेली त्यांना जाणवली, चिकित्सा केली गोवर कांजिण्याची, त्याचा बरा झाला श्वास. असे वेगवेगळे रिझल्ट्स आम्ही बघितलेले आहेत. शिवाय आमच्याही व्यवहारात आम्ही त्या पद्धतीने योजना करतोच आहोत. असा या उष्णतेचा विचार आपण आता करावा. जसे जसे आपले व्याधी, औषधी या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊ त्या संदर्भात मग एक एक मग रजनीयोग कधी वापरावा, वरांगक कधी वापरावा वगैरे हे जे काही मागच्या खेपेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याबाबत आपण व्यवस्थित चर्चा करूया. मला वाटते मागच्या खेपेला सांगितलेला प्लीहे संदर्भ आणि या संदर्भात या वेळेला आता मी मांडलेले प्लीहेचे संदर्भ एवढे प्लीहे परते आत्ता पुरे आहेत असं मला वाटतंय. या संदर्भात कोणाला काही बोलायचं असेल तर एक 2-3 मिनिटात बोलूया, म्हणजे मग मूत्रपिंड हा विषय आपल्याला सुरू करता येईल. काहींनी चॅट बॉक्स मध्ये शंका टाकल्यात, स्वतः अनम्यूट होऊन ते विचारायलाही हरकत नाही. ही उष्णता वाढू नये म्हणून काही उपाय आहेत का वगैरे असा एक प्रश्न आहे. प्रश्न आहे. आणि पंचकर्म आणि ऐवजी कोणाला पंचकर्म ठीक आहे ऐवजी ना, ते काय तो विषय नाही आहे. हे उपाय सांगता येतील. आणि कोणाची काही शंका आहे का? ठीक आहे. आता व्यवसायाभिमुख आधी आहार विहार असेल तर आहाराच्या बाबतीत आपल्याला सल्ला देता येतो, हे टाळणं आवश्यक आहे, हे टाळा. तो सल्ला आपण निश्चित देऊ शकतो. विहाराच्या बाबतीत विहारात अनेक महत्वाचा मुद्दा आपला घ्यायचा राहिला, रात्र जागरण. नाईट ड्युटी असणाऱ्या लोकांसाठी मग त्याने सुद्धा उष्णता शरीरात वाढते. मग अशा ज्यांना नाईलाजानं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात अशा व्यक्तींसाठी आपण काही सल्ला देऊ शकतो का? तर निश्चित देऊ शकतो. रात्री जागरण करणाऱ्या लोकांसाठी रात्री 8ला जातात, सकाळी 8ला घरी परत येतात. साधारणतः 6 तास प्राकृत झोप आपल्याला मिळावी असा आपण जेव्हा विचार करतो किंवा तेवढी पुरेशी आहे झोप असा विचार करतो, त्यावेळेला त्या व्यक्तीला आपण त्याला रुग्ण म्हणायलाच नको. का तर त्याच्या उदरनिर्वाहाचं साधनच ते आहे आणि त्याला रात्रभर काम करावं लागणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आपण असा सल्ला देऊ शकतो की तू सकाळी 8 वाजता घरी आलास, म्हणजे हा सल्ला व्यावहारिक सल्ला, याला ग्रंथागार वगैरे असे सापडणं थोडंसं अवघड आहे. पण घरी आल्या आल्या रात्रीचे 6 तास पूर्णपणे जागरण तुझं झालेलं आहे की ज्या वेळी तुला झोपणं गरजेचं होतं, 6 तास म्हणा किंवा 8 तास म्हणा, पूर्ण रात्र अहोरात्र जागरण झालेलं, पूर्ण रात्र जागरण झालेलं असल्या कारणानं तेवढं 6 तासाच्या किंवा 8 तासाच्या निम्म म्हणजे 3 ते 4 तास त्यानं काहीही न खाता झोप घ्यावी. या सल्ल्यानं अनेक जणांना खाऊन झोपलं कफपित्त वाढतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं काहीही न खाता एक जेवढी रात्री जागरण झाले त्याच्या निम्मी झोप घे. त्याच्यानंतर उठून जे काही आपलं दैनंदिन काम असेल
ते झाल्यानंतर दिवसाचं जेवण झाल्यानंतर परत झोपायचं नाही. हा सल्ला मात्र त्याला देणं गरजेचं आहे. आता शेतकरी, मेंढपाळ खरं तर या सगळ्या लोकांच्या दैनंदिन आहारामध्ये ज्यांच्या घरांमध्ये पूर्वापार चालत आलेल्या पिढ्यानपिढ्याचे सल्ले मानायची अजून मानसिकता आहे, अशा शेतकऱ्यांमध्ये, अशा मेंढपाळांमध्ये त्यांचा जो विशिष्ट पद्धतीचा आहार सांगितलेला आहे, शेतकऱ्यांमध्ये हळदीचा वापर, लोहारांच्या घरी हळदीचा वापर पूर्वापार चालू आहे खाण्यापिण्यामध्ये. त्याचा जर आपण अनुभव घेतला, त्यांना जर विचारलं तर आमच्याकडं बऱ्याचदा हळदीचं लोणचं असतं, असा त्यांच्याकडून आपसूक आपल्याला आपसूक सुचवलं जातं. ही जी नैसर्गिक उष्णता असते त्याला हळद हा अतिशय उत्तम उपाय राहू शकतो. त्याचा दैनंदिन पण पुरेसा आहारात तो हळदीचा भाग असणं हे मात्र महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं विहारानुसार आहाराला अपत्य म्हणून जो आहार सांगितलाय तो टाळणं, विरुद्ध अन्न टाळणं, पर्युषितांना टाळणं, या सगळ्या गोष्टी. नैसर्गिक उष्णता रात्र जागरणानं वाढणार असेल तर त्याला दिवसा काही न खाता 3 तास झोपायला लावणं, असे आपण सल्ले निश्चितपणे देऊ शकतो. माझ्या अंदाजाने याच्यापेक्षा काही. नमस्कार सर. हो, बोला. नाव सांगा. सर मी वैद्य विनीता देवकर. हा, बोला. सर शंका होती की बुद्धेंद्रिय दृष्टीमुळे जी उष्णता वाढते सर, त्यासाठी काय करता येईल? सॉरी, ऐकू नाही आलं, परत एकदा. बुद्धिंद्रिय. बुद्धिंद्रिय चिकित्सा. हा सर. हा, बुद्धीबाबत आपल्याला स्वतंत्र बोलायचं आहे, पण दातारशास्त्रीने बुद्धिंद्रियाबाबत जी शरीरात उष्णता वाढती त्याच्यासाठी व्यक्तीनुसार म्हणजे बुद्धीचे सुद्धा दातार वैद्यांनी 2-3 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. बुद्धिवादी, प्रत्यक्ष शिक्षक, प्रत्यक्ष वकील, या प्रत्येकाच्या डॉक्टर मंडळी आपण या प्रत्येकाच्या वैचारिक अवस्थेनुसार वेगवेगळी औषधी चिकित्सा दातारशास्त्रींनी सांगितलेली आहे. आता आपण काय बघतोय, व्यक्ती म्हणून बघतोय. रोगाधिकार आले तर आपल्याला त्या पद्धतीनं वेगवेगळे औषधं, त्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे विचारही करावे लागतील, नाही असं नाही. पण बुद्धीचं अति काम चालू आहे अशा व्यक्तींना साधारणतः त्यांना शक्य असेल तर संध्याकाळी 6च्या दरम्यान जेवायला सांगणं, नंतर 2-3 तास त्यांच्या दैनंदिन कामातून वेगळं काहीतरी करणं, एवढ्या सल्ल्यानं ते पूर्णपणे दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊ शकतात. जर समजा त्याच्या बरोबरीनं काही औषधांची जोड लागणार असेल तर मग त्या व्यक्तीची प्रकृती, विकृती, नेमकं काय पद्धतीनं त्याचं काम आहे याचा विचार करून मग जटामावसी, ब्राह्मी, वेखंड, सुवर्णभस्म आपण देऊ शकतो. अशी काही औषधं त्याच्यात आपल्याला निश्चितपणे वापरता येतील. आणि काही चर्चा करायची आहे याच्याबाबत? फक्त उष्णता विषय डोक्यात घेऊया, बाकीचे सगळे व्याधीनुसार आपल्याला पुढे जायचं आहे भरपूर. नमस्कार सर, एक प्रश्न मला विचारायचा होता. हा, नाव. माझं नाव वैद्य देवश्री फाटक. ओके. सर 2 प्रश्न होते. पांचभौतिक चिकित्सा किंवा त्याबद्दल वाचत असताना एक वेगळा विचार आला, जो जेव्हा दोषांच्या दृष्टीने व्याधीचा विचार करत असताना येत नव्हता. म्हणजे व्याधी भेद करताना कसं लक्षात घ्यावं हे समजत नाही, की वातावरणातल्या शैत्य किंवा रौक्ष्यामुळे हे लक्षण एखादं उद्भवलं आहे का अभ्यंतर उष्णतेमुळे एखादं लक्षण उद्भवलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रतिशयासारखी लक्षणं असतील किंवा त्वक दरणासारखी लक्षणं असतील. तर इथे नक्की कसं समजून घ्यावं, की हे वाताच्या शैत्य रौक्ष्यामुळे झालेलं आहे का अभ्यंतर उष्णतेमुळे झालेलं आहे? आणि बरोबर. दुसरा प्रश्न साधारणतः याला संबंधितच होता. एक प्रश्न. बरं, बोला.
सर थोडंसं म्हणजे त्यांचा संबंध आहे म्हणून विचारते हा, सलग, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. की वातजग्रहणीच्या पूर्वरूपांमध्ये असं सांगितलंय की वातहृदरोग गुल्म प्लीह शंकीच मानवः, म्हणजे वातजग्रहणी झालेली असताना प्लीहेची शंका त्या व्यक्तीला येते. तर मग आता प्लीहेचा विचार करत असताना आपण इथे जास्त उष्णता वाढलेली आहे अशा प्रकारे विचार करतोय. पण व्याधी तर वाताच्या विचार करतोय असं गृहीत धरू नका. असा विचार करतोय असं गृहीत धरू नका. आपल्याला तिथं जाणवली उष्णता, तर या उष्णतेचा रेफरन्स तिथं जोडताना कसा जोडायचा हा विचार चालू आहे. काही तर गोष्टी गृहीत धरल्या जात आहेत, तशा गृहीत धरू नका. पुढं. ओके सर, याचबद्दल थोडं मार्गदर्शन हवं होतं, की वाताचा संबंध हा, आहे सांगतो की ना. पित्ताचा हे लक्षात येत नाही, तर त्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? हो, निश्चित निश्चित, काहीच अडचण नाहीये. थोडस कसं होतं, वात पित्त कफ या पद्धतीने जर आपण जात राहिलो तर अडचण काहीही नाहीये. सगळं भारतवर्ष, जग सगळे त्रिदोष पद्धतीने चिकित्सा शिकतायत, त्याचा भरपूर अभ्यास करतायत, त्याचा व्यवहारात वापर करतायत. आतापर्यंत सगळं असंच चालू आहे. त्याच्यात काही कमी आहे जास्त आहे हा विषयच नाही आहे. आता मुद्दा असा येतो की स्वतंत्र पंचभौतिक चिकित्सा करताना नेमकं काय करावं, हा याच्यातला मुद्दा आहे. बरोबर, इथेपर्यंत ठीक आहे ना? होय सर. तर हा, बरोबर, ठीक आहे. मग आता विषय येणार आहे, तुम्ही सुरुवात केली ती उष्णते संदर्भात. ती उष्णता वाताची आहे का पित्ताची आहे का कफाची आहे? कफाना सुद्धा उष्णता झालेले रुग्ण आपण बघितलेले आहेत. नुसतं वात पित्त या दोनच गोष्टीतली उष्णता, म्हणजे वृक्षतेनं वाढलेली उष्णता किंवा पित्ताच्या उष्ण गुणधर्म वाढलेली उष्णता एवढा विषय नाहीये. तुम्हाला त्याचं साधं एक उदाहरण देतो. दही. दही आपण अभिषंधी आहे म्हणतो का नाही? हो. हॅलो, दही हो. अभिषंधी आहे. दही शरीरात वारंवार जात राहिलं तर नेमकं काय वाढतं? पित्त कफ वात. पित्त कफ वात तिन्ही कफही वाढतो ना. हो. हा, म्हणजे कफातही उष्णता आहे, दह्यात उष्णता आहे, कफातही उष्णता आहे. याचं एक साधं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. त्याचं डीप स्टडी सुद्धा आपल्याला आता बोलता येईल, फक्त आता तो विषय नाही आहे म्हणून तो विषय फक्त समजावा म्हणून मांडला. किंवा निसर्गात चिखल असणं, तो कफाशिवाय असूच शकणार नाही. पण त्या चिखलाचं पर्यवसान आपल्याला उष्ण स्वरूपात दिसू शकतं. थोडस कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण हे जरासा विचार केला तर ही गणितं आपल्या आपोआप लक्षात यायला लागतील. तसं कफानं, पित्तानं, वातानं तिन्ही पद्धतीनं जरी उष्णता वाढलेली दिसली आपल्याला, तरी एका उष्णतेची चिकित्सा आपण करणार नाही आहोत. ह्या उष्णतेची व्यक्ती आता आपण कुठं बघतोय, तर यकृतस्थानी आहे, प्लीहास्थानी आहे. काही वेळेला उदर परीक्षणात सुद्धा आपल्याला ही उष्णता जाणवू शकते. त्याच्या बरोबरीनं रुग्णाशी जी आपली चर्चा चालू असते, बहुतेक मी पहिल्या किंवा दुसऱ्या लेक्चरमध्ये याच्यावर विषय मांडला होता की आजकाल रुग्णाशी चर्चा डॉक्टर मंडळी, वैद्य मंडळी फारशी करत नाहीत. त्याचा पर्यवसान रुग्णही फारसा आपल्या पुढे ओपन होत नाही. जरा काही इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या की रुग्ण घडाघडा सगळ्या गोष्टी आपल्याला सांगून टाकतात. एखादा जर समजा प्रश्न आपल्याकडनं मिस होत असेल तरी त्यांच्या या बोलण्यातून सुद्धा आपण सगळ्या गोष्टी लगेच जाणून घेऊ शकतो. त्याचा वापर मग आपण निदानासाठी, संप्राप्ती लावण्यासाठी, उपशय अनुपशय हुडकण्यासाठी आणि मग चिकित्सेसाठी इतकं लांबचा पल्ला येतो. आता फक्त शरीरात वाढलेल्या उष्णतेचा विचार आपण आज घेतोय, तेवढ्या पुरता हा विषय आता पुरेसा समजलाय का? तर मग पुढे जाऊया. थोडंफार क्लिअर झालंय सर, पण पूर्ण समजत नाही. एक एक उदाहरणं येतील तसं समजत जाईल. ओके ठीक आहे? सर. ओके, थँक्यू सर. ठीक आहे. आणि कोणाशी चर्चा आहे का? मूत्रपिंड विषय चालू करूया. दोन प्रश्न आहेत अजून मेसेजमध्ये. फटक मॅडम, आम्ही काय करतोय ते सांगतो तुम्हाला. हो सर. हॅलो, हा, बेसिक कन्सेप्ट एकदा डोक्यात बसू देत. ओके. कारण काय होणार, समजा नंतर एखादा अमवात व्याधी घेऊन आपण बोलायला लागलो
त्यावेळेला चटकन एखादा वैद्य म्हणणार नाही संधिस्थानी आम्ही उलट्या हाताने तपासलं तिथं उष्णता आम्हाला जाणवली. मग त्या उष्णतेचं सूत्र कुठं लावायचं, कसं लावायचं, हे जर आता आपण एकदा पक्क ठरवून घेतलेलं असेल किंवा मग त्याचा संबंध आपण प्लीएशी जोडणार आहोत का, त्या अमवाताच्या उष्णतेचा सुद्धा, हे सगळं चक्र डोक्यात शिरावं म्हणून मात्र फक्त उष्णता, प्लीहा, यकृत एवढंच आपण बोलून थांबतोय. ठीक आहे सर. व्याधीनुसार ही उष्णता, मग आता दातरशास्त्रीने जन्मजात प्रकृतीपासून उष्णतेचा विषय घेतलेला आहे. तिथपर्यंतही आपल्याला व्याधीनुसार सखोल जाता येणार आहे, अडचण काही येणार नाहीये. आज आता आपण एक एक विषय एकदा समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे? हो सर. ओके. पुढचा प्रश्न आहे. आणि एक 2-3 प्रश्न आहेत. हा, सांगू का? ठीक आहे, ठीक आहे, बोल. मुखपाकाशी संबंधित प्रश्न आहे की लहान मुलांमध्ये पण मुखपाक हे लक्षण असताना हो, उष्णतेचा विचार करावा का? आणि लहान मुलाशी रिलेटेड दुसरा प्रश्न आहे की क्षारधर्मी लहान मूल असेल तर त्याची उष्णता आपल्याला कशी कमी करता? ठीक आहे. आज आता आपण सुरुवात करताना काय केले, उष्णता शरीरात येण्याचे मार्ग हुडकलेले आहेत. त्या संदर्भात आहारातलं सांगितलं, विहारातलं सांगितलं, व्याधी सांगितले. आता एखाद्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. क्षारधर्म आम्लधर्मात मी आता शिरलेलं नाहीये. पहिला विषय असा, एखाद्या बालकाला उष्णता झालेली आहे, याचं एखादं लक्षण आपण जी काही विचारात घेतली तसं लक्षण घेऊन रुग्ण आपल्या समोर आला. आता मी जे काही आहार विहार व्याधींचं गणित सांगितलं यापैकी किंवा एखादं याच्या व्यतिरिक्त ही उष्णता वाढायचं कारण आपल्याला निश्चित सापडू शकतं. त्यासाठी आपल्याला त्याच्या आईशी, वडिलांशी, पालक कोण असतील बरोबर त्यांच्याशी थोडीशी चर्चा करावी लागेल. बालकाचं परीक्षण करून उलट्या हाताने आपल्याला उष्णता जाणवली की आपलं काम झालंय, पण या उष्णतेची कारण हुडकणं हे फार महत्वाचा विषय निश्चितच असेल. आणि तशी उष्णता लक्षात आली की मग त्या पद्धतीची चिकित्सा केली की तो बालकाचे अनेक अन्य प्रकारचे व्याधी सुद्धा बरे होतात. जर समजा आपण उष्णतेचाच विचार करून सगळ्या योजना केल्या तरी हेही त्याच्यातलं एक वैशिष्ट्य आहे. क्षारधर्म आम्लधर्म मी बोलू शकतो आता, फक्त तो आजचा विषय नाहीये. तुमचा नेमका प्रश्न काय आहे? क्षारधर्म, क्षारधर्मी उष्णता, क्षारधर्मी प्रकृती असणाऱ्या लहान मुलांना काय करता येईल? काय करता येईल, काय करता येईल कमी करण्यासाठी काय करता येईल? त्याच्यावर आंबट काहीतरी वापरायचं, सगळ्यात सोपा उत्तर आहे. क्षारो ही अतिमाधुर्यम शीघ्रम. त्याच्याबरोबर क्षारधर्मानं वाढलेली उष्णता आहे एवढं जर तुम्हाला निश्चित समजलेलं असेल तर त्याच्यावर एखादं आम्ल द्रव्य वापरणे. कारण खारट आणि आंबट एकत्र आलं की न्यूट्रल होतं, हे काय फार वेगळा विषय नाहीये. औषधं काय वापरायची ते जर पक्क ठरवायचं असेल मग तर त्याला त्या उष्णतेचं नेमकं क्षारधर्मात सुद्धा अनेक कारणं आपल्याला शोधता येतील. मग त्याची जन्म प्रकृतीच क्षारधर्मी आहे म्हणून तो क्षारधर्मी म्हणताय, क्षारधर्मी पदार्थांच्या सेवनानं त्याला उष्णता झाली आहे हा विषय जोडताय. या सगळ्या गोष्टीचा उहापोह झाल्याशिवाय आपल्याला त्याला क्षारधर्मी उष्णता शरीरात निर्माण व्हायची कारण मीमांसा घालवताना या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ती घालवावी लागेल. जन्मजात प्रकृती असं तुमचं म्हणणं नाही आहे ना सोनल शर्मा? तसंच म्हणणं आहे वाटतं. सोनल शर्मा आहेत का? अनम्यूट व्हा की. नाही आहेत बहुतेक. ठीक आहे सर, हे आहाराबद्दल एक प्रश्न आहे. हॅलो हा, हॅलो बोला बोला. हा सर, जन्मजात प्रकृती जर क्षारधर्मी असेल तर? हो, हा बोला ना. हा सर, मे बॉर्न असेल हो बाळ हो हो हो. आणि जर तिला ते क्षारधर्मी उष्णतेमुळे त्रास होत असेल बरेचदा, सॉरी त्याच्यासाठी आपण काय? टू से एक मिनिट. क्षारधर्म प्रकृती हे तुम्ही वाचलंय का? सर, आता मी थोडं 6 महिन्यापासूनच ठीक आहे.
पंचभौतिक वाचते आणि ट्राय त्याच्यात करते. कसं आहे, क्षार धर्म हा जो दातार शास्त्रीने मांडलाय त्याच्यात रस रक्त धातूची निर्मिती क्षारधर्मी निसर्गात असणं हम्म. असा विषय आहे बरं का. मी तुम्हाला तुमचं खोडून काढतोय वाक्य वगैरे असं नका गृहीत धरू, त्याची माहिती देतोय तुम्हाला. हो सर. हा म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ह्या 4 महिन्यांमध्ये गर्भस्थापना अपेक्षित आहे. आलं का विषय लक्षात? हा सर. तर तो क्षारधर्मी गणला जातो. हा हा सर. जन्म कोणत्या महिन्यात आहे याचा विचार फारसा तिथं महत्वाचा नाहीये. विषय आहे त्याच्यासाठी जी गर्भधारणा झाली ती फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ह्या नैसर्गिक उष्णतेच्या कालावधीत झाली असेल म्हणजे त्याचे जन्म येतात मागचे 4 महिने जावा, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जर त्याचा जन्म झाला तर त्याची जन्म प्रकृती क्षारधर्मी येणार आहे. आला का विषय लक्षात? बरं. हा सर. हा. त्याच्यासाठी गर्भस्थापना होणार आहे ती फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मध्ये होणार आहे. हो. मी 9 महिने पुढे जाण्याऐवजी 4 महिने मागे गेलो, एवढाच विषय केला. थोडासा गोंधळ त्याच्यात करू नका. हा सर. हा असा आता समजा ही जन्मजातच प्रकृती असेल तरी सुद्धा त्याला काही उष्णतेचा त्रासच होईल असं गृहीतही धरू नका. का आता एखाद्याला आंबट खायची इच्छाच असते, त्याच्यात कारण मीमांसा आपण हुडकू शकतो. रक्त आम्ल प्रीती, एखाद्याचं रक्त कमी असेल तर त्याला आंबट खायची इच्छा होती. तसं काही लोकांना की जे क्षारधर्मी पद्धतीने ज्यांची घडण झालेली आहे अशा लोकांना आंबट खायची इच्छाच असते. त्याच्या उलट सुद्धा अनेक लोक दिसतात आंबट म्हणलं की नाक वाकडं झालं नकोच म्हणतात ते. हा निसर्गच ह्या गोष्टी ऍडजस्ट करत असतो. त्यामुळं त्या व्यक्तीला काय त्रास होतोय आणि त्या त्रासासाठी काय कारण घडलंय हे जर आपण बघितलं आणि त्याच्यात क्षारधर्मता असणाऱ्या गोष्टींचं अतिसेवन किंवा क्षारधर्मी पद्धतीच्या एखाद्या व्याधीचं कारण असं जर घडून जर ती उष्णता वाढली असेल तर त्या पद्धतीत आपल्याला त्याचा परिहार करता येईल. ठीक आहे. एकदा पाहिजे तर हे तुम्ही पुस्तकांमध्ये वाचून बघा. त्याच्यात काही शंका आली तर परत पुढच्या मीटिंग मध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू. हो सर. चालेल. थँक्यू सर. ओके. मला वाटतं आता मूत्रपिंड विषय सुरू करू. ठीक आहे. तुला शेअर करायचंय ना जया तू? सुरू करते, शेअरिंग करते आणि वैद्य निषाद मग सुरू करा आपण. आज तू चालू कर जया, तोपर्यंत मी बोलून घेतो. आम्ही यकृताबाबत प्लीहेबाबत काय केलंय याचा अंदाज आता आपण आज जवळजवळ 100 लोक आहोत. आपण सगळ्यांनाच अंदाज येईल. आज आता मूत्रपिंडाचे म्हणून आपण जे काही ग्रंथोक्त रेफरन्सेस आहेत ते पहिल्यांदा फक्त दाखवतोय. त्याचे काही जे काही अवघड श्लोक आहेत त्याचे थोडस विश्लेषण हे पहिल्यांदा बघतोय. ते झाल्यानंतर मूत्रपिंडाबाबत दातार शास्त्रींनी जो काही विचार मांडलाय ते एक वैद्य मांडतील. त्याच्यानंतर एक केस प्रेझेंटेशन होईल आणि जर वेळ उरला तर मग त्या केसवर आपली चर्चा होईल. ठीक आहे. असा साधारणतः आपण विषय घेतोय. सुरुवात करतोय आपण. इथं सुद्धा थोडीशी गंमत आहे. दातार शास्त्रींनी जे मूत्रपिंड शब्द वापरलेला आहे तो मूत्रपिंड आणि आपण जे काही आता संदर्भ बघतोय ते ग्रंथोक्त वृक्क शब्दाचे आहेत. आपल्याला अनाटॉमिकली किंवा रचनादृष्ट्या किडनीज कुठं असतात याचा सगळ्यांना अंदाज आहे. त्या उदर परीक्षणात हाताला लागणं शक्य नाही हेही सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण ठराविक ठिकाणी आपण उदर परीक्षण केलं असता
ज्या वेदना निर्माण होतात त्या त्यांना दातारशास्त्रींनी मूत्रपिंडाची विकृती गृहीत धरलेली आहे, वृक्क विकृती गृहीत धरलेली नाही, हे समजून घ्या. त्या मूत्रपिंडाबाबत मी स्वतंत्र शेवटचे 4-5 मिनिटात बोलणार आहे. फक्त आता आपण रचनादृष्ट्या वृक्क किंवा मूत्र व स्त्रोतसा संदर्भात असणारे रेफरन्सेस आधी बघून घेऊ. निशाद, शेअरिंग दिसतंय का? हा दिसतंय, व्यवस्थित आहे. निशाद, हा, सुरू करूया आपण. वृक्क हा अवयव किंवा ही जी एक संस्था म्हणूया की जिला पंचभौतिक सिद्धांतांमध्ये मूलभूत अशा घटकांमध्ये समावेश केलेला आहे ह्याचा. त्यापैकी वृक्क हा म्हणजे ज्याच्याबद्दल संदिग्धता आहे की ह्याचा संबंध मूत्राशी आहे का, की आपण अनेक वेळेला मूत्राचा संबंध वृक्काशी लावतो, परंतु बृहत्रयी किंवा लघुत्रयी ह्यांच्यामध्ये आपल्याला वृक्काचा संबंध डायरेक्ट मूत्राशी असे रेफरन्सेस नाही मिळत, किंवा वृक्काचा जो काही आधारभूत आपल्याला संदर्भ मिळतो तो मेदाच्या मूलस्थानाकडे जाणारा असा संदर्भ आहे. मग ते एक कोष्ठांग आहे वगैरे आपण संदर्भ आता पुढे बघूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. रक्तमेद प्रसादात वृक्कौ असं शारीर स्थानामध्ये सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. जिथं अवयव उत्पत्ती सांगितलेली आहे तिथं रक्तमेद प्रसादात वृक्कौ म्हणजे अनेक वेळेला आपल्याला दुसरे जे रेफरन्सेस मिळतात की जसं काही यकृत प्लिहानौ शोणित जेव. आता शोणित हा शब्द वापरला तर शोणीचा तिथं सार भाग आणि मलभाग म्हणजे किट्ट भाग सुद्धा विचारात घ्यावा लागतो. तसं इथं रक्त आणि मेद ह्यांच्या फक्त प्रसाद भागापासून वृक्क उत्पन्न झालेलं आहे असं टीकांमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतं. रक्ताचा प्रसाद भाग म्हणजे रक्त जे आपण पांचभौतिक मानलेलं आहे, सुश्रुताचार्यांनी रक्ताचं पांचभौतिक स्वरूप सुद्धा मांडलेलं आहे की विसरता द्रवता राग स्पंदनम लघुता तथा. यामध्ये कोणतीही विकृती नसताना सारभूत असं जे रक्त असेल त्या रक्ताच्या सार भागापासून आणि मेदाच्या सार भागापासून ज्या प्रसाद भागापासून अवयवाची जी उत्पत्ती होईल त्याला आपण वृक्क म्हटलं जातं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. चरकांनी शारीर स्थानामध्ये कोष्ठांगांचं वर्णन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोष्ठांगांमध्ये यकृत सांगितलं, नाभी सांगितलं, हृदय सांगितलं. तसं वृक्कौ 2 वृक्क हे कोष्ठांचा एक अविभाज्य घटक आहेत असं चरक आपल्याला सांगतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हॅलो, नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, चरकांनी शारीर स्थानातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये शरीरातल्या अनेक घटकांची उत्पत्ती ही जे 6 पदार्थ आपल्याकडे जे सांगितलेले आहेत, 6 रिक्वायरमेंट्स करण जी आपल्याला सांगितलेली आहेत की मातृज, पितृज, रसज वगैरे जी 6 सांगितलेली आहेत त्यापैकी मातृज भावापासून उत्पन्न झालेले हे अवयव आहेत. जी आता जो संदर्भ आपल्या समोर आहे तो मातेशिवाय गर्भ उत्पत्ती होत नाही असं म्हणण्यामागचं जे कारण आहे ते सांगताना चरकाचार्यांनी हे विधान केलेलं आहे की बस्ती, पक्वाधान, यकृत, प्लिहा असेच वृक्क हा अवयव मातृज अवयव आहे. यामध्ये आपण असा विचार करू शकतो की मातेमध्ये वृक्कामध्ये काही बिघाड असेल तर त्या गर्भामध्ये त्या दोषांची परिणती होऊ शकेल का, अशा एक प्रकारचा विचार आपण यामध्ये करू शकतो, कारण तो मातृज अवयवांमध्ये गणला गेलेला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सुश्रुत शारीर स्थानातला जो 5वा अध्याय आहे त्याच्यामध्ये मेदो वाहनाम स्रोतसाम
वृक्कमूलम वपावहनमच हा चरकांनी विमान स्थानातला रेफरन्स आहे. हा मेदवह स्रोतसाचं मूलस्थान स्रोतविमान या अध्यायातला हा रेफरन्स आहे. इथं खाली चुकून शारीर स्थान टाकले गेले, परंतु विमान स्थानामध्ये स्रोतविमान अध्याय जिथं वर्णन केलाय जिथं मेदोवह स्रोतसाचं मूलस्थान वृक्क मानलेलं आहे. वृक्कौ मूलम वपावहनमच म्हणजे वृक्क आणि वपावहन हे आपल्याला मेदाचं मूलस्थान सांगितलेलं आहे. पुढं आपण वैद्य मानसीतही ज्या सांगतील त्या एक केस मांडणार आहेत. त्या केसमध्ये मेदाचा संबंध वृक्काचा विचार करून औषधं दिल्यानंतर कसा बरा झाला यापैकीचा तो संदर्भ आहे. म्हणून मेदाचा आपल्याला प्रत्यक्ष वृक्काशी संबंध इथं दिसून येतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणखीन एक सूत्रस्थानातला रेफरन्स आपल्याला मिळतो तो म्हणजे 27व्या अध्यायातला. त्याच्यामध्ये शरीर अवयव हे विकृत होण्यामागची कार्यकारण मीमांसा आपल्याला इथं दिसून येते. त्यापैकी विकृत आहार विहार झाल्यानंतर आणि अन्नपान विकृत स्वरूपाचं गेल्यानंतर कुठं कुठं आपल्याला त्याची दृष्टीची लक्षणं दिसून येतात किंवा दोषसंचिती कुठं कुठं होऊ शकते ह्याचा संदर्भ आपल्याला वृक्कामध्ये होते. हा संदर्भ आपल्याला इथं मिळतो. चरक सूत्रस्थान. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा एक संदर्भ सूत्रस्थानातलाच आहे. विद्रधी चे साध्यासाध्यत्व. विद्रधी ह्या चरकांना इथं अपेक्षित असलेल्या विद्रधींमध्ये जिथं दोष संचिती झालेली आहे आणि तिथून दोष संचिती त्वकगामी होऊन तिथं विद्रधी उत्पन्न झाला, मग ती अभ्यंतर त्वचा असू दे किंवा बाह्य त्वचा असू दे, त्यापैकी साध्यासाध्यत्व जिथं वर्णन केलेलं आहे त्यापैकी वृक्कज जे विद्रधी आहेत त्यामध्ये आपल्याला कुठं काय लक्षण दिसून येईल तर पृष्ठ कटिग्रह हे लक्षण दिसून येईल असं चरकाचार्यांनी मांडले. हा एक रेफरन्स वृक्का संबंधी आपल्याला मिळू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा सुद्धा एक संदर्भ कोष्ठातल्या म्हणजे कोष्ठांगांची विकृती होताना, उदाहरणार्थ हृदय आहे, क्लोम आहे, यकृत आहे, प्लीहा, कुक्षी आणि वृक्क इत्यादी खाली वर्णन केलेले जे अवयव आहेत यांच्यामध्ये विकृती होण्यासाठी जे जे हेतुसेवन अपेक्षित आहे की हे हेतुसेवन असू शकतं, या हेतूंचं वर्णन इथे केलेलं आहे सूत्रस्थानात चरकाचार्यांनी. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा एक आपण कधीही न हाताळलेल्या संहितांपैकी एक संहिता असते, ती म्हणजे भेल संहिता. आपण बृहत्त्रयी किंवा फार तर लघुत्रयी पर्यंत जातो. खरं तर भेल संहिता आणि हरित संहितेमध्ये अनेक प्रकारचे वेगळे विचार आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ कोष्ठांगांचं वर्णन केलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा इथं वृक्काचं वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे भेल, हारित हे अग्निवेशाचे समपाठी ज्याला म्हणूया असे आहेत आणि भेलांना जे सापडलं त्यापैकी वृक्क सुद्धा कोष्ठांग आहे हे त्यांनी तिथं मांडलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. शारंगधरांनी एक छान रेफरन्स मांडलेला आहे, तो म्हणजे वृक्कौ पुष्टिकरौ प्रोक्तौ जठरस्थस्य मेधसः. वृक्क हे पुष्टिकर आहे. कशाचं तर जठरस्थस्य मेधसः म्हणजे मेदाचं कुठल्या तर उदर प्रदेशी असलेल्या मेदाचं पोषण करणं हे वृक्काचं काम आहे असं शारंगधरांनी पूर्वखंडामध्ये मांडलेलं आहे. ह्याचा क्लिनिकल आस्पेक्ट आपण काय विचार करू शकतो, हे वृक्काचं वर्णन जिथं आपण वाचू तिथं आपल्याला समजू शकतं. पण हे आणखीन एक विशेष आपल्याला समजू शकतं की जठरस्थस्य मेदाचं पोषण हे वृक्क करणार आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. आता कन्क्लुडिंग आपण विचारात घेतलं की वृक्क म्हणजे नेमकं एक अवयव आहे का, एक संस्था आहे का,
तर फक्त वृक्क याचा संबंध मूत्राशी डायरेक्ट आपल्याकडे वर्णन केलेला आपल्याला आढळत नाही. जर वृक्काचा संबंध मूत्र व स्रोतसाशी डायरेक्ट लावता येत नाही, पण वृक्काचा संबंध क्लेद संचिती आणि मूत्रस्य क्लेद वाहनम तसंच स्वेदस्य क्लेद विधृती आणि स्वेद हा मेदाचा मल आपल्याकडे वर्णन केलेला आहे. तसा संदर्भ आपण दोष संचिती बाहेर घालवण्यासाठी वृक्काचा आपण मांडू शकतो. आता ह्या पुढचं जे विवेचन आहे मूत्रपिंडाबद्दल पांचभौतिक विचार, हे मी वैद्य मानसी यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद वैद्य निषाद. एकच मिनिट बोलू का मध्ये? हो सर. बोलू का? हो सर. आज जी नवोदित मंडळी आहेत त्यांच्यासाठी फक्त 1-2च मिनिटं बोलतो. आता ज्यांनी पंचभौतिक पुस्तकांचा अभ्यास चांगला केलेला आहे त्यांच्यासाठी थोडीशी बॅकग्राऊंड असं म्हणायला हरकत नाही. आता जी काही सगळी ग्रंथोक्त रेफरन्सेस दिलेले आहेत त्या रेफरन्सेसचा आता पुढे जाऊन आपण बरेच लोकांनी आपणची पुस्तकं वाचलेली आहेत, त्या लोकांना या सगळ्या रेफरन्सेसचे जर आधार घेऊन त्यांनी ती पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला तर अनेक कोडी सुटत जातील, याचा मला निश्चित विश्वास आहे. थोडस या सगळ्या रेफरन्सेसचा आधार घ्या, किंवा दातार वैद्यांनी मूत्रपिंडाचे व्याधी म्हणून सांगितलेले आहेत पुढं मग मूत्रपिंडाचे शोधन करूया. पण मूत्रपिंडात दोष संचिती होती हे आपण नुसतं गृहीत न धरता त्याचे रेफरन्सेस आता आपल्या पुढे मांडण्यात आले. हा सगळ्यात अतिशय महत्वाचा विषय आहे. अशा पद्धतीने आमचा विचार चालू आहे. हे फक्त आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणून मुद्दाम सांगितलं. ठीक आहे, चालेल. होय सर. वैद्य मानसी. या पुढचा विषय घे. हो सर. वैद्य मानसी. हो सर. हो हो जयाताई, नमस्ते. आवाज येतोय माझा? हो ठीक आहे. आत्ताच निषादनी आपल्या पुढे वृक्काचे साहित्यिक रेफरन्सेस जे काय आहेत ते मांडले. आता आपण मूत्रपिंड म्हणजे नक्की काय हे शोधण्याचा प्रयत्न करूया असं म्हणते मी. मूत्रपिंडाची व्याप्ती, मूत्रपिंड म्हणजे नक्की काय आहे? निषादने म्हणल्याप्रमाणे वृक्काचा संबंध हा आपल्याला थेट संहितेमध्ये कुठेही मूत्र निर्मितीशी आलेला आढळून येत नाही. त्यामुळं आदरणीय गुरुवर्य वैद्यराज दातार शास्त्रींनी जे मूत्रपिंडाचं वर्णन केलेलं आहे ते मूत्रपिंड म्हणजे नक्की काय आहे, जसं आपण यकृताच्या चर्चेच्या दरम्यान पाहिलं होतं की यकृत म्हणजे फक्त यकृत हा अवयव नसून यकृताची व्याप्ती ही मुख ते गुद अशी आपल्याला संहितेमध्ये जेव्हा आपण रेफरन्सेस पाहिले तेव्हा ती व्याप्ती ही अशी मुख ते गुद अशी यकृताची व्याप्ती आहे हे आपल्याला सापडलं. त्यानुसार आज आपण मूत्रपिंडाची व्याप्ती नक्की कुठपर्यंत आहे हे पाहूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज जयाताई. मूत्रपिंड व्याप्ती. तर व्याप्ती पाहण्याआधी मूत्रपिंड म्हणजे नक्की काय, मूत्रपिंड शरीरात कार्य काय करतं हे पाहणं खूप आवश्यक आहे. जेव्हा एखादा सजीव देह उभा आहे, त्याचं कार्य चालू आहे, चलनवलन चालू आहे, तोपर्यंत त्याच्या देहासाठी 2 गोष्टी महत्वाच्या असतात खूप. ते म्हणजे भरण आणि पोषण. भरण म्हणजे काय, तर आपण जे अन्न सेवन करतो ते आहे भरण. अन्न सेवन केल्यानंतर ते जसंच्या तसं शरीराच्या पोषणासाठी उपयुक्त ठरत नाही. एखादं साधं उदाहरण आहे, जेव्हा आपण एखादी वनस्पती सेवन करायचा विचार करतो तेव्हा त्या वनस्पतीवर काहीतरी प्रक्रिया कराव्या लागतात. एखाद्या वनस्पतीचं जर का आपण ती बारीक कुठली तिच्यामध्ये पाणी घालून तिचा काढा केला आणि तो काढा आपण गाळून घेऊन जेव्हा तो घेतो तेव्हा तो शरीराला उपयुक्त ठरतो. काढा झाल्यानंतर त्याचे 2 भाग होतात. जो काढा आपण सेवन करतो तो त्या वनस्पतीचा सारतम भाग झाला आणि जो चौथा उरतो तो आपण फेकून देतो, म्हणजे तो साधारणतः किट्ट भाग म्हणूया आपण.
तद्वतच शरीरामध्ये सुद्धा जेव्हा आपण अन्न सेवन करतो तेव्हा ते अन्न शरीराच्या पोषणासाठी योग्य बनवण्यात येतं. त्याच्यावरती काही संस्कार केले जातात आणि या संस्कारालाच पचन व्यापार असं म्हटलं जातं. जी पंचभौतिक आहार द्रव्य आपण शरीरात घेतो त्याच्यावर पचन संस्कार होतात आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे पचन संस्कार पश्चात त्या आहाराचं 2 भागात विभाजन होतं. एक जो आहे तो सार भाग, प्रसादभूत भाग, जो की शरीराचं पोषण करतोय, आणि दुसरा भाग जो उरतो तो उरतो किट्ट भाग, जो शरीराच्या पोषणाच्या दृष्टीने उपयोगी नसतो, तो बाहेर टाकून दिला जातो. चरकाचार्यांनी म्हटलंय तत्र आहार प्रसादाख्य रसः किट्टम च मलाख्यम अभिनिवर्तते. चरकांच्या सूत्रस्थानातला श्लोक आहे. म्हणजेच आहाराचा प्रसाद भाग जो शरीराचं पोषण करतोय त्याला आपण रसभाग म्हणजेच प्रसाद भाग, सार भाग म्हणूया, आणि जो किट्ट भाग आहे तो मल म्हणजे बाहेर टाकून देण्यासाठी असलेला भाग आहे. नेक्स्ट. तर अशा प्रकारे हे सार किट्ट विभाजन झाल्यानंतर आता सार भागाने शरीराचं पोषण होतं हे पाहिलं. किट्ट भागाचं पुढे काय होतंय? जो किट्ट भाग आहे तर त्या किट्ट भागाचे सुद्धा 2 भाग पडतात. किट्टम अन्नस्य विणमूत्रम, म्हणजे किट्ट भागामध्ये एक भाग पार्थिव असतो, जो स्थूल असतो त्याला पुरुष किंवा विड असं नाव दिलेलं आहे, आणि दुसरा भाग असतो तो द्रव भाग, द्रवीभूत, त्याला मूत्र असं नाव दिलेलं आहे. हे सगळे संदर्भ आपल्या ग्रंथामध्ये उल्लेखलेल्या प्रमाणेच आहेत. किट्ट भागातला हा द्रवांश बाहेर टाकण्याचं काम हे मूत्रपिंडाचं आहे. त्यामुळं मूत्रपिंडाचं कार्य काय हे जर का आपण बघितलं तर मूत्र निर्मिती ते मूत्र विसर्जन इथपर्यंतच्या टप्प्यांचा यामध्ये समावेश केला जावा असं मला वाटतं. नेक्स्ट. मूत्र निर्मितीपासून मूत्र विसर्जन हे जे टप्पे आहेत, पहिला टप्पा येतो तो मूत्र निर्मिती. मूत्र निर्मिती कशी होते? अलीकडची स्लाइड घ्यायला पाहिजे, ते आधीची स्लाइड. आपल्या संहितेमध्ये मूत्र निर्मितीचे साधारण हे 2 संदर्भ आलेले आढळत आहेत. एक आहे तो सुश्रुत निदानातला, अश्मरी निदानातला श्लोक आहे. याच्यामध्ये मूत्राची निर्मिती पक्वाशय गतास्तत्र नाड्यो मूत्रवाहस्तु या तर्पयंती सदा मूत्रम सरितः सागरम यथा. मूत्र निर्मिती सुरुवात कुठून होते तर मूत्र निर्मितीच्या संदर्भात पक्वाशय याचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे आयुर्वेदानुसार मूत्र निर्मिती ही पक्वाशयातून सुरू होते असा उल्लेख आहे. पक्वाशयातून हा जो किट्ट भागातला द्रवांश आहे या नाड्यांमार्फत बस्तीकडे म्हणजेच मूत्राशयाकडे वाहून नेला जातो. तर्पयंती सदा मूत्रम सरितः सागरम यथा ही उपमा दिली आहे. जसं की सहस्त्र नद्या येऊन सागराला मिळतात त्याप्रमाणे या नाड्यांमार्फत पक्वाशयातून किट्टातला द्रव भाग हा कुठं जातो तर मूत्रस्य आमाशयांतरात, म्हणजे मूत्राचा आशय आहे तिथं नेला जातो. म्हणजे मूत्र निर्मिती ही पक्वाशयात होते हे इथं मांडलेलं आहे. सेम दुसरा रेफरन्स आहे शारंधर पूर्वखंडातला. त्याच्यातही म्हणलंय आहारस्य रसः सारः सारहीन मलद्रवः शिराभिस्तज्जलम नितम बसतो मूत्रत्वमाप्नुयात् तत्किट्टम च मलम ज्ञेयम तिष्ठेत पक्वाशये च तत्. इथं पुन्हा मूत्र निर्मिती संदर्भात पक्वाशयाचा उल्लेख आलेला आहे आणि बस्तीमध्ये ह्या किट्टात जल अंश म्हणजे द्रव अंश मलद्रव ज्याला म्हटलंय तो बस्तीमध्ये गेल्यावर त्याला मूत्र ही संज्ञा प्राप्त होते असा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे मूत्र निर्मिती या बाबतीत पक्वाशय हे प्रामुख्याने या अवयवाचा उल्लेख आलेला आहे. पुढे नेक्स्ट. मूत्रवह स्त्रोतस जे वर्णन केलेलं आहे तर मूत्रवह स्त्रोतसामध्ये ज्यांचा उल्लेख आलाय सुश्रुतांच्या मते मूत्रवह स्त्रोतसाचं मूल जे आहे ते बस्ती आणि मेढ्र असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर चरकाचार्यांनी बस्ती आणि वंशण असे 2 उल्लेख दिलेले आहेत. तर हे झालं मूत्र निर्मितीसाठी. मग मूत्र निर्मिती या संदर्भाने अवयव कोणते आले तर पक्वाशय आलं, मूत्र वाहून नेणाऱ्या नाड्या आल्या, बस्ती आलं,
वंक्षण आलं. आणि मूत्र निष्क्रमण, मूत्र निष्क्रमण हे काम कुणाचं आहे? तर यासाठी अष्टांग हृदयातल्या सूत्रस्थानामध्ये हा श्लोक आलेला दिसतो. अपानो अपानगः श्रोणी बस्ती मेढ्र उरुगोचरः शुक्र आर्तव शक्रुन्मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया. मूत्र विसर्जन हे काम अपानाचं आहे आणि अपान कुठे असतो? तर श्रोणी बस्ती मेढ्र उरुगोचरः. तर श्रोणीस्थ अपानाचं काम वेगळं, बस्तीमध्ये असणाऱ्या अपानाचं काम वेगळं, मेढ्रस्थानी असणारा अपान जो आहे तो मूत्र निष्क्रमणाचं काम करतोय. म्हणजे शक्रून मूत्र गर्भ ह्याचं निष्क्रमण हे अपानाचं काम आहे. त्यामुळं इथं मूत्र विसर्जनाच्या संदर्भात मेढ्र या अवयवाचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळं मूत्र निर्मिती ते मूत्र विसर्जन या प्रक्रिया घडवून आणणारे शरीर भाग कोणते कोणते आले? तर पक्वाशय, मूत्रवाहिनी नाड्या, बस्ती, वंक्षण आणि मेढ्र हे असे यांचे रेफरन्सेस ग्रंथांमध्ये आपल्याला मिळतात, मूत्र निर्मितीपासून मूत्र निष्क्रमणापर्यंत. त्यामुळं मी आधी जे म्हणलं होतं की मूत्रपिंड म्हणजे काय आहे, मूत्रपिंडाची व्याप्ती नक्की कुठपासून ते कुठपर्यंत धरली जावी, तर मला असं वाटतं की मूत्र निर्मितीपासून मूत्र विसर्जनापर्यंत हे जे सगळे अवयव एकत्रितपणे काम करतायत, या सर्वांना मिळून मूत्रपिंड ही संज्ञा दिली जावी असं माझं मत आहे. त्यामुळं संपूर्ण मूत्रवह स्रोतस आणि पुरीषधरा कला, पक्वाशय हा अवयव पुरीषधरा कलेतला आहे. सारकिट्ट विभजनाचं काम जिथं होतंय, त्यामुळे ही पुरीषधरा कला आणि मूत्रवह स्रोतस यांना एकत्रितपणे मिळून मूत्रपिंड अशी संज्ञा दिलेली असावी असं माझं मत आहे. नेक्स्ट, आपल्याला बऱ्याचदा मूत्र उत्पत्तीमध्ये बरेच ऑकेजनली बदल आलेले दिसतात. कधी मूत्राचा रंग बदलतो, कधी वेगळा गंध येतो, कधी कन्सिस्टन्सी बदलते. तर हे सगळे गुण मूत्रामध्ये कशामुळे येतात? तर या मूत्रपिंडाशी रक्ताचा काही संबंध आहे. त्याच्यामुळे मूत्रांमध्ये दिसणारे बदल हे आपल्याला दिसून येतात. रक्तवृद्धीच्या लक्षणांमध्येही अष्टांग हृदयामध्ये दिलेलं आहे की जेव्हा रक्तवृद्धी होते तेव्हा रक्त, त्वक, नेत्र, मूत्रता म्हणजे त्वक, नेत्र आणि मूत्र या ठिकाणी रंग बदललेला आपल्याला दिसून येतो. तर रक्तामध्ये जेव्हा कोणतीही संप्राप्ती घडते तेव्हा त्याचं प्रतिबिंब हे मूत्रामध्ये उमटत असलेलं आपल्याला व्यवहारातही दिसून येतं. याची एक 3-4 उदाहरणं आहेत. जेव्हा आपण आपल्या डे टू डे जीवनात सुद्धा हा अनुभव घेतलेला असणार आहे प्रत्येकाने. जेव्हा बराच वेळ आपलं उन्हामध्ये फिरणं होतं, उन्हात जाणं होतं किंवा अनवाणी पायानी जेव्हा आपण तापलेल्या रस्त्यावरून फिरतो तेव्हा लघवी जी मूत्र प्रवृत्ती आहे ती पिवळी होताना दिसून येते. सो हे आतप सेवन पश्चात येणारं मूत्रवैवर्ण्य आहे. कामलेमध्ये दिसणारं मूत्रवैवर्ण्य तर सगळ्यांना माहितीच आहे. कामलेमध्ये रक्तामध्ये संप्राप्ती घडून आलेली असते आणि त्यामुळे मूत्रवैवर्ण्य आलेलं दिसून येतं. ज्वर पश्चात दोष परत्वे दिसणारं मूत्रवैवर्ण्य, ज्वरामध्ये वात, पित्त, कफ या त्रिदोषांच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये सुद्धा मूत्राचे वर्ण हे बदलताना दिसतात. रक्तपित्ताच्या प्रकोपावस्थेतही मूत्राचा रंग फिरलेला आपल्याला दिसून येतो. ज्यावर आदरणीय दातार शास्त्रींनी वेगळं प्रकरण मांडलंय ते गोवर आणि कांजिण्या. गोवर हा प्रचंड उष्णतेचा व्याधी आहे. मगाशी आपलं उष्णतेवर सरांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर या गोवर हा शेवटी ज्वरच आहे. ज्वरातली ही जी उष्णता आहे ही रक्ताच्या आश्रयाने असते आणि त्यामुळं सुद्धा या आजारादरम्यान मूत्रोत्पत्तीचं प्रमाणही आपल्याला बदललेलं दिसतं आणि मूत्रपिंडावर दीर्घ काळापर्यंत परिणाम झालेला दिसून येतो. शेवटचं उदाहरण अगदी आपल्या रोजच्या जीवनातलं आहे की काही ठराविक औषधं असतात, त्या औषधी सेवन पश्चात मूत्राचा गंध बदलतो. काही औषधं असतात ती दिली की मूत्राला एक टिपिकल असा वास येतो. त्यामुळं रक्तात कोणतीही संप्राप्ती घडली त्याचं प्रतिबिंब हे मूत्रामध्ये उमटतंय आणि त्यामुळे मूत्रपिंडावर काही ना काही परिणाम होतोय हे आपल्याला लक्षात येतंय. नेक्स्ट, सुरुवातीला आपण वृक्काचे संदर्भ पाहिले होते. वृक्क हा जो अवयव आहे शरीरामध्ये तर याचा थेट उल्लेख मूत्रवाह स्रोतसाशी कुठेही आलेला नाहीये. निषादने शेवटी जाता जाता उल्लेख केलाय
की सारकिट्ट आहाराच्या सारकिट्ट विभजनानंतर जे द्रवमल उत्पन्न होतं ते मूत्र आपण पाहिलं की पक्वाशयामधून ते निस्यंदन या न्यायाने शोषण करून बस्तीमध्ये आणलं जातंय. तसंच एक भाग आहे की जो क्लेदाशी संबंधित आहे आणि तो क्लेदाचा भाग हा वृक्काशी संबंधित आहे. तर वृक्काचा मेदाशी संबंध कसा आहे तर मेदो वहेद्वे तयोर्मूलम कटी वृक्कौच. वृक्काचा उल्लेख आलेला आहे मेदोवह स्त्रोतसाच्या संदर्भात आलेला आहे. मूत्रवह स्त्रोतसाशी थेट संबंध वृक्काचा कुठेही आलेला नाहीये आणि या मेद धातूमुळं वृक्काची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती संहितांमधून आपल्याला पुढे काही रेफरन्सेस दिलेले आढळतात. या वृक्काबद्दल आपल्याला अधिक माहिती आदरणीय जोशी सर नंतर सविस्तर देणारच आहे. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. मूत्रपिंडाची विकृती. मूत्रपिंड आपण पाहिलं की मूत्र निर्मितीपासून विसर्जनापर्यंत जे सगळे अवयव आहेत त्या सगळ्यांचा समावेश मूत्रपिंडामध्ये साधारणतः होतो. तर मग याच्यामध्ये विकृती येण्याचे कारण काय आहेत तर आपल्या ग्रंथकारांनी मूत्रवह स्त्रोतसाचे काही दुष्टी हेतू सांगितलेले आहेत. मूत्रित उदक भक्ष्य स्त्री सेवनात मूत्र निग्रहात मूत्रवाहिनी दुष्यंती क्षीणस्य अभिक्षतस्य च. हा चरकाचार्यांनी श्लोक दिलेला आहे. म्हणजे या अवयवांचं पोषण नीट न होणं शिवाय वरती दिलेले जे काही हेतू आहेत यांच्याशिवाय अजून एक हेतू त्यांनी सांगितलाय की अभिक्षत म्हणजे या मूत्रवह स्त्रोतसाला क्षत म्हणजे इजा होणे. तर ही इजा झाल्यामुळे सुद्धा मूत्रपिंडाच्या विकृती निर्माण होताना दिसत आहेत. तर अभिक्षत हा विषय जातो सुश्रुताचार्यांकडे. त्यामुळे त्यांनी अभिक्षतामुळे काय काय लक्षणं येत आहेत त्याचा त्यांनी उल्लेख सुश्रुताचार्यांनी शारीरस्थानात दिलेला आहे. तत्र विद्धस्य अनद्धबस्तीचा मूत्र निरोधः स्तब्ध मेढ्रताच. या मूत्रपिंड विकृती आहेत त्या मूत्रवह स्त्रोतसाला जर का काही इजा झाली तर उद्भवताना आपल्याला दिसून येत आहेत. नेक्स्ट, आदरणीय दातार शास्त्रींनी मूत्रपिंडाच्या विकृतीची बरीच लक्षणं त्यांच्या पुस्तकामध्ये उल्लेखलेली आहेत. जवळपास एक 32 लक्षणं आहेत. याच्याबद्दल आपण सविस्तर नंतर सर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. त्यामुळे आत्ता यांचा पुनरुल्लेख न करता आपण केस प्रेझेंटेशन कडे जावं असं वाटतं मला. जया, ते नेक्स्ट स्लाइड घेशील. एका छोट्या 5 वर्ष वयाच्या छोट्या मुलाची केस आहे. ही केस सुद्धा आदरणीय वैद्य मल्हार जोशी सरांच्या चिकित्सालयात आलेला हा रुग्ण होता. वर्तमान व्याधिवृत्तामध्ये मूत्रप्रसेक वारंवार शल्य चिकित्सा करून डायलेटेशन करून घ्यावे लागते. म्हणजे थेंब थेंब मूत्रप्रवृत्ती होते, मूत्रप्रवृत्ती नीट होत नाही. त्यामुळं वारंवार शस्त्र विशारदाकडे जाऊन ते डायलेटर्स घालून मूत्रमार्ग जो आहे तो मोठा करून घ्यावा लागतो आणि तो मोठा केल्यानंतरच मूत्रप्रवर्तन होतं. असा सगळा इतिहास होता. 2.5 वर्षाचा असताना पहिल्यांदा हा त्रास झाला होता आणि पहिल्यांदा हे शल्यकर्म करून घ्यावं लागलं होतं. तसंच याला अजून ऍडिशनल क्वचित त्याला या सगळ्या त्रासांसोबत क्वचित कधीतरी सरक्त मूत्रप्रवर्तन सुद्धा होतं आणि मूत्रप्रवृत्ती दरम्यान प्रचंड शूलही दिसून येत होता. नेक्स्ट, साधारणतः जुलै महिन्यामध्ये 13 तारखेला रुग्ण आलेला होता. सरांनी योजना केलेल्या याच्यावरच्या औषधी आहेत. चातुर्थक योग जो की मेदोगत ज्वरावरचा काढ्याचा रेफरन्स आहे आणि सीतोपलादी चूर्ण आणि चंदनासव. याचं सविस्तर आपण पुढे पाहणारच आहोत. औषध सेवन काल सरांनी दिवसातून 4 वेळा सकाळी 6 वाजता, 10 वाजता, 2 वाजता आणि 6 वाजता बालरुग्ण असल्यामुळं अनुपान गुळ आणि चातुर्थकाचा अनुपानही गुळ आहे. त्यामुळे सरांनी गुळ या अनुपानासह वरील औषध योजना दिवसातून 4 वेळा देण्यास सांगितली होती. चिकित्सेचा परिणाम असा झाला की एकच आठवड्याच्या औषध घेतल्यानंतर संपूर्ण लक्षणे कमी झाली असं रुग्णाने सांगितलं. असं होऊन सुद्धा चिकित्सा पुढे सुरू ठेवली होती. परंतु रुग्णाने
ते रुग्णांची मानसिकता असते की चला बरं वाटलं की औषधं बंद. तसं औषधं ती थोडीशी मध्ये डिस्कंटिन्यू झाली. पण जवळपास 2.5 ते 3 महिने औषधं बंद झाली. पण 3 महिन्यानंतर पुन्हा ऑक्टोबरमध्ये सशूल मूत्रप्रवर्तन. त्यामुळं पुन्हा औषधी घेण्यास आले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा तीच चिकित्सा चालू केली. सरांनी पुढे तारखांचा उल्लेख केलेला आहे. 22 ऑक्टोबर, 6 नोव्हेंबर तीच चिकित्सा पुन्हा पुन्हा देण्यात आलेली आहे. नेक्स्ट. सध्याची अवस्था. चिकित्सा फल या पूर्ण चिकित्सेचं काय? सध्या औषध बंद करून 2 महिने पूर्ण झालेले आहेत. तरीही आज तागायत पुन्हा डायलेटर घालून ते जे शल्यकर्म करावं लागत होतं सतत, ते करावं लागलेलं नाहीये. त्याला व्याधी चिकित्सेपूर्व अवस्था जी होती, एक दर 7 ते 8 दिवस गेले की डायलेटर घालून डायलेट करून आणायचा मूत्रमार्ग आणि त्याच्यानंतरच मूत्रप्रवृत्ती नियमित व्हायची. असं जे सगळं रुटीन त्यांचं होतं, ते पूर्ण आता बंद झालेलं आहे. 2 महिने औषधं आता बंद आहेत, तरी सुद्धा आज तागायत पुन्हा डायलेटरचा वापर करावा लागलेला नाहीये. अशा प्रकारे लक्षणांमध्ये पूर्णतः उपशय मिळालेला दिसून येतोय. नेक्स्ट. आता सरांनी या रुग्णाला चिकित्सा दिली, त्याच्यामध्ये जो विचार सरांनी केलेला आहे, त्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक स्नायू विचार. स्नायू विचार हा की मूत्रमार्ग जो आहे तो संकुचित होत होता आणि त्याच्यामुळे त्याला मूत्रप्रवृत्ती प्राकृत होत नव्हती, सशूल होत होती. मूत्रमार्गादरम्यान सुषीर स्नायू असतात की जे मूत्रमार्गद्वार बंद आणि उघडण्याचं काम करत असतात. ते गोलाकार स्नायू असतात आणि त्यांच्या कार्यामधला जो प्राकृतपणा आहे तो गेल्यामुळं तिथे सशूल मूत्रप्रवृत्ती हे लक्षण उत्पन्न होत होतं. तर स्नायू हा आहे मेदाचा उपधातू. मेदाचं अधिष्ठान. मेदाचं अधिष्ठान आपण मगाशी पाहिलं की वृक्कोपृष्ठिकरा प्रोक्तो जठरस्थस्य मेदसा. निषादने तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपण पुढील केस पाहू तेव्हा हा रेफरन्स येणार आहे. तर मेदाचं अधिष्ठान हे शेवटी वृक्क आहे. मग करणारा योग जो की वाग्भटांनी सांगितलेला आहे, किरात तिक्तम अमृता चंदनम विश्वभेषजम. हा मेदोपाचक योग किंवा मेदगत ज्वरावरचा योग हा इथं वापरलेला आहे स्नायूसाठी. स्नायू मेदाचा उपधातू आहे, त्यामुळे मेदावर काम करणारा हा योग आहे. आणि बाल्यावस्था आहे म्हणून बालभेषज म्हणून सीतोपलादी चूर्ण सरांनी इथं वापरलेलं आहे. तर अशा प्रकारच्या या चिकित्से पश्चात ही रुग्णाच्या ज्या तक्रारी होत्या त्या पूर्ण मूत्रपिंडाशी संबंधित होत्या. पण विचार जो आपण केलेला आहे तो थोडासा मागे जाऊन स्नायू आणि स्नायू उपधातू आहे मेदाचा, त्यामुळं मेदधातू आणि मेदधातूचं मूल पुन्हा आहे वृक्क. तर अशा प्रकारे ही चिकित्सा योजना केल्यानंतर रुग्ण हा स्वस्थ झालेला आपल्याला दिसून येतो. याबद्दल अधिक मार्गदर्शन आपल्याला जोशी सर करणारच आहेत. तो जयाताई, माझा विषय मी पूर्ण करते. धन्यवाद मानसी, धन्यवाद म्हणलं. ऐकू आलं का? आवाज तुमचा कमी येतोय. हा मानसी, धन्यवाद. आवाज आला? आवाज ऐकू? हो सर. काय करू सर, ते लक्षणांचं स्लाइड ओपन ठेवू का शेअरिंग बंद करू? त्या लक्षणांची स्लाइड घे की पुढे. ओके. ठीक आहे. हो. आज आपला मूत्रपिंड या विषयाकडे आपण सरकणार आहोत. हॅलो, बाकीचे सगळे म्यूट व्हा. मूत्रपिंड या गोष्टीकडे आपण आता सरकणार आहोत. यकृताबाबत सगळी बेसिक संकल्पना, प्लीहेबाबत बेसिक संकल्पना सांगून झाली आहे. जया, मला वाटतंय, हॅलो जया. हो सर. हा, जरा मला हे कर,
माझी पीपीटी चालू करूया. करू शकता सर. हो, एक मिनिट. हा, मूत्रपिंड या विषयाबाबत आपण आता चर्चा करणार आहोत असं गृहीत धरू. आज आपल्याला फक्त आता साधारणतः 5 मिनिटाचा विषय आहे. झालंय का सगळं? 5 मिनिटांचा विषय आहे. आवाज येतोय का आता व्यवस्थित? हो, येतोय सर. हा. ठीक आहे. आता आपण फक्त यकृत लिहा आपण कुठं तपासायचं त्याचा विचार केलेला होता. आता मूत्रपिंड आणि त्याच्या बरोबरच गर्भाशय हा एक विषय स्त्री रुग्णांबाबत असतो. त्याची परीक्षा कुठं आणि कशी करावी याचा विचार आता आपण आधी करू. यकृताच्या बाबतीत आपण बघितलं, उजव्या बाजूला बरगडीच्या खाली मग तिचं पीडनासत्व बघणं, स्पर्श बघणं, नाद बघणं, या तिन्ही गोष्टी आपण करतो. लेह संदर्भात डाव्या बरगडी खाली पीडनासत्व, नाद परीक्षा, उष्णता या तिन्ही गोष्टींचा यकृताचं आणि प्लीहेचं गणित आपलं बघून झालेलं आहे. तपासणी पद्धतीपुरतं त्याच्यावर चर्चा बाकीची सगळी आहेच. आता नाभी अधो उजव्या बाजूला जर आपल्याला वेदना पीडनासत्व जाणवलं किंवा तिथं थोडंसं हलक्या हाताने दाबलं आणि दुखलं तर आपण ती दक्षिण मूत्रपिंडाची विकृती असं गृहीत धरलेलं आहे. आणि डाव्या बाजूला नाभी अधो जर पीडनासत्व सापडलं तर त्याला वाम मूत्रपिंडाची वेदना असं गृहीत धरलेलं आहे किंवा विकृती गृहीत धरलेलं आहे. आणि स्त्रियांमध्ये दक्षिण मूत्रपिंडाच्या खालच्या बाजूला थोडंसं खालच्या बाजूला जर पीडनासत्व जाणवलं तर त्या स्त्री रुग्णामध्ये गर्भाशयाची पण विकृती गृहीत धरावी लागते. आता थोडासा जर याचा आपण विचार केला तर रचनादृष्ट्या किंवा आपल्याकडे ग्रंथांनी जे काही आधार दिलेले आहेत त्या आधारानुसार ही अपान कक्षा येते. याबाबत काही कोणाचं दुमत नसावं. नाभी अधो असणारी अपान वायूची कक्षा. अपान वायूचे कार्य काय काय आहेत त्याचाही श्लोक मी आपल्या पुढे मांडलेला आहे. साधारणतः बहिर्गमन नाभी अधो ज्या गोष्टी शरीरातून बाहेर सोडायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं किंवा आपण जर विकृती झाली आहे, अपानाची विकृती झाली आहे असं जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळेला अपानाचं हे दोष किंवा स्त्रियांच्या बाबतीत गर्भ, पुरुषांच्या बाबतीत शुक्र, स्त्रियांच्या बाबतीत परत आर्तव, या सर्व गोष्टींचं योग्य पद्धतीनं शरीरातून उत्सर्जन करणं ही सगळी प्रक्रिया अपानवायू करतो. याबाबत आपल्याला सर्वांनाच याबाबत निश्चित माहिती आहे. आता आपण त्या ठिकाणचं पीडनासत्व जर आपण बघितलं तर पटकन आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या कार्यक्षेत्रात काही ना काहीतरी विकृती निर्माण झालेली आहे. मगाशी जे मूत्रपिंडाचे म्हणून काही रेफरन्सेस बघितले त्यामध्ये दोष संचिती ही सुद्धा मूत्रपिंडामध्ये होते किंवा वृक्कामध्ये होते असे रेफरन्सेस आपण बघितलेले आहेत. वृक्क याचा अर्थ म्हणजे जसा यकृताबाबत मी बोललो होतो तसाच इथेही बोलतो की तो ऑर्गन न घेता एकंदर हे अपान वायूच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व गोष्टींचं मूलस्थान
असं गृहीत धरू. वृक्क याच्यात सुद्धा साठलेले दोष बाहेर काढून टाकायचा मार्ग सुद्धा याच कार्यक्षेत्रातून नियंत्रित केला जाणार आहे. त्यामुळं या ठिकाणी असणारं पीडनासत्व जर आपल्याला सापडलं तर म्हणजे आता 32 लक्षणं आपण बघणारच आहोत, नाही असं नाही, पण रुग्णानं आपल्याला एखादं लक्षण सांगायचं विसरला, जाणीवपूर्वक टाळलं आणि ते जर मूत्रपिंडाचं लक्षण आहे हे आपल्या डोक्यात पक्का असेल आणि ती वेदना आपल्याला जाणवली, ते तिथलं पीडनासत्व जाणवलं, तर हे मूत्रपिंडाचं आहे हे गृहीत धरून आपण त्याच्यावर आपल्याला ज्या काही योजना करायच्या आहेत त्या योजना आपण निश्चितपणे करू शकतो. त्याच्या पुढची स्लाइड आता आपण बघूया आणि मग आजचा विषय आपण थांबवू. नेमकी अपानवायूची गती बिघडवणारे किंवा बिघडवणार महत्वाचं कारण आपल्याला ग्रंथाने काय सांगितलंय हो, तर अधोवातस्य रोधेनं, मग पुढे पूर्ण श्लोकच दिलेला आहे. इथं पर्यंत विकृती निर्माण करायची रचना शरीरात घडू शकते किंवा अगदी हृदयापर्यंत हृदय वेदना सुद्धा या अपानवायूच्या तटवण्यानं शरीरात किंवा त्याची प्राकृत गती विकृत झाल्या कारणानं शरीरात इथपर्यंत लक्षणं निर्माण होऊ शकतात. या सर्व गोष्टींचा आधार घेऊनच आता पुढची आपण जी काही 32 लक्षणं आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. फक्त आजच्या या मूत्रपिंडाची विषयाची सुरुवात करताना या 3 गोष्टी सर्वांनी शांतपणे लक्षात घ्याव्यात की एक तर अधोवातस्य रोधेनं हा एक विषय पक्का आहे. त्याच्या आधीचा विषय आहे तो अपानवायूची ही कार्यक्षेत्राची सगळी, हे सगळं जे कार्यक्षेत्र आहे ते अपानवायूचं आहे. याची परीक्षा आपण करणार आहे ती नाभी अधो पीडनासत्व या पद्धतीने आपण याची परीक्षा करणार आहोत. आणि शेवटचा विषय आहे मूत्रस्य क्लेद वहनम, या क्लेदाबाबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि मूत्रातून काही ना काहीतरी दोष बाहेर टाकला जाऊ शकतो याचा आधार सुद्धा आपल्याला ग्रंथात मिळालेला आहे. मगाशी निषादनं याचं थोडंसं वर्णन केलेलं आहे. पण आता क्लेद शब्द, मूत्रपिंड नेमकं काय काय बाहेर टाकतं वगैरे वगैरे या सर्व गोष्टींचा ओहापोह आपण पुढच्या महिन्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. मी आता चॅट बॉक्समध्ये काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत त्या सर्वांनी बघाव्यात. त्या आणि कोणाला काही शंका असेल तर माझा नंबर चॅट बॉक्समध्ये पाठवलेला आहे, त्याच्यावर डायरेक्ट आपण संपर्क करू शकता. मला वाटतं आपली ठरलेली वेळ आता संपलेली आहे, आपण इथं थांबावं. शंका काही असतील तर त्या लिखित स्वरूपात माझ्याकडे पाठवल्या आहेत, तर पुढच्या लेक्चरमध्ये त्याचा आपण ओहापोह करून घेऊ. फक्त आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला विषय जो चाललेला आहे तो मूत्रपिंड रचना दृष्ट्या न बघता नेमकं शरीरात त्याचं कार्य कोणकोणत्या पद्धतीने आपण अनुभवायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढे जाऊन रुग्णाच्या व्याधीचं निदान हुडकायचं. पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय, संप्राप्ती, सगळ्यात शेवटी संप्राप्ती, भेद, चिकित्सा या पद्धतीने रुग्णाला उपशय कसा द्यायचा आहे या सर्व गोष्टींचा ओहापोह आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू. ठीक आहे. जया अनम्यूट हो. चॅट बॉक्स चालू ठेवा. चॅट बॉक्स हा. आता आजच्या लेक्चरचं 1-2 मिनिटात समप कर आणि आजचा विषय संपव. प्लीहेबद्दल जो आपला विषय राहिला होता
तो सुरू करून वैद्य मल्हार जोशी सरांनी या चर्चासत्राची सुरुवात केली. आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग जो आतापर्यंत प्रश्न पडत होता की उष्णता म्हणजे नेमकं काय, त्याची एक विचारधारा सरांनी आज आपल्याला दिली. त्यापुढे वैद्य निषाद यांनी ग्रंथोक्त मूत्रपिंड, वृक्क, मूत्रवाह स्रोतस ह्या सगळ्यांचा विचार आपल्या पुढे मांडला. वैद्य मानसी यांनी त्याच्याच पुढचा भाग म्हणून पांचभौतिक पद्धतीने कसा विचार सुरू करायचा हा ग्रंथोक्त पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला. आणि त्याबरोबरीने मूत्रपिंडांची जी आप्पांनी लक्षणं सांगितलेली आहेत ती खूप मोठी लक्षणं आहेत, जवळपास एक 35 ते 36. तो विषय आता आपण पुढच्या भागासाठी ठेवलेला आहे. तर त्या विषयाचा जर आपल्याला आता अभ्यास करायचा असेल तर आजचा जो ग्रंथोक्त भाग झालेला आहे तो, आणि सरांनी आता जे त्याचं स्थान, त्याचं परीक्षण, ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ह्याच्यावर आपण विचारमंथन करूया, स्वतःचं वाचन करूया आणि पुढच्या लेक्चरसाठी, पुढच्या सत्रासाठी, चर्चा सत्रासाठी तयार राहूया. तुम्हाला वेळोवेळी जेव्हा हे ठरेल तेव्हा त्याची माहिती दिली जाईल. ज्यांना ग्रुपमध्ये ऍड व्हायचं आहे त्यांनी सरांच्या नंबरवरती संपर्क करावा. त्याचबरोबरीने काही प्रश्न असतील तयार ठेवावेत आणि काही अभिप्राय असतील तरी सांगावेत. मी इथे उपस्थित सर्व वैद्यजनांचे, गुरुजनांचे आभार मानते. वैद्य मल्हार जोशी सर यांचे आभार मानते आणि आजचं चर्चासत्र संपलं. असं आपण एक 3-4 थांबू, बाकीचे सगळे लिव्ह होऊ देत. मानसी थांब. मिनल आहे? हो सर. आहे सर. हो सर. मिनल, आता कविता, आरती आहे. मानसी, आरती. हा, आपण रेग्युलर 4-5 जण थांबतो तेवढे थांबू, बाकीच्यांनी लिव्ह व्हायला हरकत नाही. स्पंदन झाले सुद्धा 48. परत जॉईन करूया का सर, हे करून एंड करून? काही लोकांना तेही ऐकायचं आहे. नाही नाही, काही लावून कदाचित मोबाईल साईडला वगैरे ठेवले पण. हा, ठीक आहे, मग ही मीटिंग बंद कर, नंतर बोलू पाहिजे तर. त्याच्यावरच एक लगेचच जॉईन करा ना, चालूच ठेवू. हा, ठीक आहे, चालेल. रोज करते. हा, जॉईन करूया सगळे. ओके.